चला, डॉक्टर आदिती मॅडम नमस्ते. तुमचं नमस्कार. सहर्ष स्वागत आमचं विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशनच्या साधकांमध्ये. तर आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात, खूप खूप तुमचे धन्यवाद. आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रद्धा मॅडमनी हे सेशन ऑर्गनाईज केलेलं आहे. त्यांचा घसा थोडासा इन्फेक्शन झाले, त्यामुळे मीच आता ओळख करून देते डॉक्टर आदिती मॅडमची. डॉक्टर आदिती काळमेघ या साताऱ्यामध्ये असतात आणि BAMS DEMS झाल्यात आणि 23 वर्ष त्या फॅमिली डॉक्टर म्हणून साताऱ्याच्या ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत. मूळ आवड साहित्याची होती, म्हणजे आपल्या सर्वांनाही खूप मोटिवेशन आहे की मॅडम डॉक्टर असताना सुद्धा काय काय साहित्यात त्यांनी केलंय आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा खूप आपल्याला मोटिवेशन म्हणून आहेत. तर सर्वांनी नीट ऐका. तर मूळ आवड त्यांना साहित्याची होती. जे मी तुम्हाला नेहमी सांगत आहे की आपली मूळ आवड आपण शोधली पाहिजे ना. आपल्या मूळ आवडीमध्ये जर आपण काम केलं तर खूप समाधान, आपल्याला एक आंतरिक समाधान त्यावेळेलाच होत असतं. तर हे शोधणं खूप अवघड आहे, पण ते शोधलं पाहिजे सगळ्यांनी. नुसतं शोधलंच नाही तर त्यात कामही आपल्याला करता आलं पाहिजे. तर आंतरिक समाधान जास्त लेव्हलचं आपल्याला प्राप्त होतं. तर मूळ आवड त्यांची साहित्याची असल्यामुळे त्यांनी OPD सुरू केल्यानंतरही MA PhD केलं. विषय होता मिळून साऱ्या जणी मधील कथांच्या अनुषंगाने स्त्रीवादी साहित्यांचा अभ्यास. यांनी भरपूर कविता लेखन केलंय, ललिता लेखन केलंय, आरोग्यावरही लेखन केलंय. पालकत्व हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यात त्या कार्यक्रमही घेतात, लेखनही भरपूर केलेलं आहे. समतोल आहार, मोबाईल, ओव्हर यूज, सोशल मीडिया, ॲडिक्शन्स, आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य, वाचन संस्कृती या विषयावरही त्या मार्गदर्शनपर अनेक ठिकाणी व्याख्याने देतात. 223 मध्ये दीडदा दीडदा हा माझा काव्य म्हणजे त्यांचा काव्य संग्रह प्रकाशित झाला. मॅडम, दीडदाचा अर्थ ऐकायला खूप आवडेल, कारण मला तरी नाही कळालेला. आणि या दीडदा काव्य संग्रहाला त्यांच्या 11 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. पालकत्व हा त्यांचा महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय आणि या विषयावर सातत्याने त्या लेखन शाळांमध्ये, आकाशवाणीवर व्याख्याने देतात, समुपदेशन करतात आणि याच आधारावर त्यांनी पुस्तक लिहिलं. 19 नोव्हेंबर 2024 मध्ये ते प्रकाशित झाले आणि त्याचं नाव आहे समृद्ध पालकत्व. आता हे मी मागवलेलं आहे, मी वाचेलच. श्रद्धा मॅडमनीही मागवलेलं, श्रद्धा मॅडमना मिळालेलं आहे. मॅडम, मला मिळालं नाहीये कारण मी आतुरतेने वाट बघतीये. तर मिळाल्यानंतर मी तुम्हाला थोडस सांगेलच, तुम्ही जरूर वाचा. त्याला 8 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत आणि 6 महिन्यात आवृत्ती संपली पहिली आणि दुसरी आवृत्ती 15 जूनला प्रकाशितही झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील अभिनव उपक्रमांमध्ये पालकांची शाळा, म्हणजे किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी गुरुकुल स्कूल पालकांसाठी शाळा सुरू केली बघा. आपण जे आता काम सुरू केलेलं आहे त्या अनुषंगानेच त्यांनी साताऱ्यामध्ये एक शाळा आहे जी गुरुकुल स्कूल पालकांसाठीची. त्यात त्या मार्गदर्शन करणाऱ्या 3 तज्ञ व्यक्तींपैकी एक आहेत. चौघी जणी नावाचा त्यांचा एक ग्रुप आहे. कविता, गप्पा, गाणी अशा स्वरूपात त्या 1.5 तासाचे कार्यक्रम करतात त्या ग्रुपमधनं. इंदिरा संत, शांता शेळके, भारत तांबे, नादो महानोर यांच्या कवितांवर व निसर्ग सुक्त, पर्जन्य सुक्त असे कार्यक्रम त्या सादर करतात. डॉक्टर राजेंद्र माने या साताऱ्यातील लेखकांच्या व्यक्तिचित्रावर वळणावरची माणसं हाही कार्यक्रम त्या करतात. असे अनेक कार्यक्रम, लेखक आणि पुस्तकांवर त्यांचे चालू असतात. तर आपण यांना आज ऐकणार आहोत त्यांच्या आरोग्यविषयक विषयावर, की आरोग्यविषयक आपल्याला हे माहित आहे ना, या विषयावर त्या बोलणार आहेत. कारण आपण तसाच विषय त्यांना सांगितला होता. कारण आपल्यामध्ये जो साधक समूह आहे त्यांना पालकत्वाचे एवढे प्रश्न नाही आहेत, मला असं वाटतंय. कारण आपण खूप डिस्कस करत असतो आणि मी तुम्हाला सगळं सांगितलंच आहे मुलांच्या बाबतीत कसा विचार करायचा. महत्वाचं म्हणजे आपण लेटेस्ट प्रमाणे विचार करतोय की त्यांचे जे सोल कर्माज आहेत, सोल पर्पज आहेत, त्या अनुषंगाने आपण पालकत्व करायचं, हा मोठा गाभा आपल्याला माहिती आहे. तर आरोग्य विषय आम्ही निवडला, श्रद्धा मॅडमनी आणि मी. आणि मी मॅडम आदिती डॉक्टर मॅडमना विनंती करते की मॅडम तुम्ही सुरू करा तुमच्या ह्याला सेशनला.
आम्हाला तुमच्याकडून ऐकायला जास्त आवडेल. नमस्कार. हे माझं पहिलं पुस्तक दीडदा दीडदा. म्हणजे दीडदा दीडदा हे सतारीचे बोल आहेत. आणि थोडक्यात सांगायचं तर काय होतं की सतार जर आपण छेडली तर असं होत नाही हार्मोनियम सारखं की बोट दाबलं आणि तेवढाच सूर उमटला आणि थांबला. तर सतारीच्या बोलांचे ते झंकार आहे तो काही काळ गुंजत राहतो. तसं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रेमाचं महत्व आहे. म्हणजे ते आई वडिलांवरचं प्रेम असेल, भावंडांवरचं असेल, पती पत्नी असतील, अगदी निसर्गावरचं प्रेम असेल किंवा आपल्या मुलांना नातवंडांवरचं. पण तो जर एक प्रेमाचा धागा नसेल तर आयुष्य अगदी नीरस होऊन जातं. म्हणजे एवढंच कशाला आपल्या कामावर सुद्धा आपलं प्रेमच पहिल्यांदा असावं लागतं तरच आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर त्या अनुषंगाने हे दीडदा दीडदा असं नाव ठरवलंय. आणि बोरकर, बाभ बोरकर नावाचे एक प्रसिद्ध कवी आहेत, त्यांची चित्रवीणा नावाची कविता आहे, त्यामध्ये हा उल्लेख येतो दीडदा दीडदा. आणि मंगेश पाडगावकरांचं लिहिलेलं एक गाणं आहे ते बऱ्यापैकी माहिती असेल आपल्याला. तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे. तर त्याच्यामध्ये आहे की झऱ्यातून दीडदा दीडदा वाजती सतारी. म्हणजे नीट जर ऐकलं तर तुम्हाला ते समजू शकेल. आणि त्याच्यानंतरचं दुसरं पुस्तक हे समृद्ध पालकत्व. त्याची तुम्हाला माहिती सांगितलीच मॅडमनी. आणि त्याच्यामध्ये पण असं माझं आहे की मी स्वतः 23 वर्ष प्रॅक्टिस करते आहे. नंतर पालकत्व क्षेत्रामध्ये गेली 12 वर्ष काम करते आणि त्यामध्ये काउन्सिलिंग पण करत होते. आणि मी स्वतः पालक आहे, माझा मुलगा आता 9वी मध्ये आहे. तर त्यामुळे ह्या तिहेरी संगमातून मी हे पुस्तक लिहिले. आणि माझा त्याच्या मागे दृष्टिकोन असा होता की आता सुद्धा उपलब्ध खूप पुस्तकं आहेत पालकत्व विषयावरची, पॅरेंटिंगवरची. पण एकतर त्यामध्ये सगळं 100% सांगितलेलं नसतं. म्हणजे जसं एखादा गुरु, क्वचितच असा गुरु असतो की जो सगळं आपल्या शिष्यांना शिकवतो, नाहीतर तो काहीतरी एखादा हातचा ठेवतो आपल्याकडं. तर तसं ह्या पुस्तकांमध्ये पण बऱ्यापैकी असतं की सगळं सांगितलेलं नसतं. किंवा कधी कधी भाषा खूप अवघड असते, पुस्तकी असते ती, सर्वसामान्य वाचकाच्या डोक्यावरून जाते. कधी कधी हेलिकॉप्टर व्ह्यू म्हणतो आम्ही, म्हणजे फक्त वरवर सांगितलेलं असतं, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं करावं, तसं टाळावं. पण ते प्रत्यक्षामध्ये कसं आचरणात आणायचं हे सांगितलं जात नाही. आणि आता आपण मला वाटतं तुमच्याही ग्रुपमध्ये असणारे लोक सगळे सुशिक्षित आहोत आपण. आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात, फक्त ते उपयोगात कसं आणायचं हे समजत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, कळतं पण वळत नाही, अशी बऱ्याच वेळा परिस्थिती असते आपली. तर त्यामुळे त्याचा प्रॅक्टिकल यूज कसा करायचा हे समजत नाही. तर मी ह्या पुस्तकामध्ये असा प्रयत्न केलाय की एक तर भाषा सर्वसामान्यांना समजेल अशी ठेवलीये. खूप शुद्ध मराठीचा आग्रह धरलेला नाहीये. म्हणजे आत्ताचे पालक, नंतर येणारे पालक, त्यांना समजावं अशी भाषा आहे. जे शब्द आपल्या व्यवहारामध्ये रुळलेत, इंटरनेट असेल किंवा लेबल लावणं किंवा डिप्रेस होणं, हे शब्द आहे असे राहू दिलेत, त्यामुळे लोकांना समजायला सोपं जातं. आणि दुसरं म्हणजे जे काही मेडिकलच्या दृष्टीने पण महत्वाचे आहे, अगदी प्रेग्नन्सी पासून जर विचार केला तर मूल बुद्धिमान बनवणं आपल्या हातात असतं. जर सायंटिफिकली तुम्ही ते सगळ्या गोष्टी केल्या तर. तर त्या प्रकरणापासून ते अगदी मुलांना आहार काय द्यायचा, किंवा आजी आजोबा घरात असतील तर आजी आजोबांनी कसं वागलं पाहिजे, कारण त्यांचं पालकत्व आणि आत्ताचं पालकत्व ह्यात खूप फरक पडलाय. त्यामुळे तेव्हाचे त्यांचे जे काही नियम होते, ज्या पद्धतीने त्यांनी मुलं वाढवली, ती आत्ता लागू पडत नाहीत. तर ह्या सगळ्याचा मी अंतर्भाव केलाय त्याच्यामध्ये, जे आत्ता परिपूर्ण पुस्तक आहे. त्यामुळेच त्याचे म्हणजे खरं तर 3 महिन्यातच पुस्तकं संपली, पण मला सगळं प्लॅनिंग करून बाजारात आणायला पुढचे 3 महिने गेले, त्यामुळे 6 महिन्यात दुसरी आवृत्ती येऊ शकली. आणि माझे जे काउन्सिलिंग मधले अनुभव होते, माझ्या केसेस होत्या, ते केसेसची उदाहरणं देत देत मी त्याच्यामध्ये सांगितले, त्यामुळे ते पालकांना समजायला सोपं जातं. त्यामुळे त्या पुस्तकाला एवढं यश मिळालं. आणि नुकतंच आता 24 ऑगस्टला हे तिसरं पुस्तक प्रकाशित झालं. हा माझा दुसरा काव्यसंग्रह आहे, जगणे गोंदून घेताना. म्हणजे ह्यामध्ये जगण्याशी संबंधित कविता आहेत, स्त्री जीवन प्रामुख्यानं आहे, अशा प्रकारचा. आता ह्या पहिल्या दोन्ही सारखंच हे पण पुस्तक वाचकांना आवडतंय. बघूया आता पुढं. तर त्यामुळं धन्यवाद, तुम्हाला आज तुमच्याशी बोलायची संधी मिळते. आणि मी जेवढं, श्रद्धा माझी मैत्रीण आहे लग्ना अगोदरपासूनची, आता ह्या निमित्ताने आम्ही परत एकदा नव्याने बोलायला लागलो, मध्ये काही काळ
जे सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत होतं तसं झालेलं होतं. लग्न, संसार, मुलं, आपली आपली करिअर ह्यामध्ये थोडंसं आमचं बोलणं मागे पडलं होतं. ते ह्या निमित्ताने पुन्हा चालू झालं. त्यामुळे मीच खरं तर धन्यवाद म्हणते तुमच्या ग्रुपला. आणि मी बोलले त्याप्रमाणे हा सगळा माझ्या माहितीप्रमाणे 40च्या नंतरच्या वगैरे स्त्रियांचा हा ग्रुप आहे. बरोबर ना मॅडम? हॅलो. हो हो. हो हा मॅडम. तर तर त्यामुळे मी असा विचार केला की मग आपण आरोग्य हा विषय घेऊया. कारण मी तर आता गेली 23 वर्ष प्रॅक्टिस करते. माझी प्रॅक्टिस ग्रामीण भागात आहे, पण मी साताऱ्याशी पण कनेक्टेड आहे किंवा बाहेर गावी पण जात असते. तर मला कायम ही जाणवणारी गोष्ट आहे की आपण प्रत्येकच स्त्री, मग ती शिकलेली असू दे, अशिक्षित असू दे, अगदी उच्च शिक्षित असू दे, सगळ्यात शेवटची प्रायोरिटी आपल्या स्वतःला देतो. म्हणजे जेवढं म्हणावं तेवढं आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही. आणि जी गोष्ट मला नेहमीच खटकते, म्हणजे कित्येक वेळा असं म्हणावं वाटतं मला की अरे आपण आपल्या बाह्य रूपावरती जेवढा विचार करतो, म्हणजे कपडे असतील, आपलं दिसणं असेल, आपलं एकंदर पर्सनॅलिटी कशी आहे, तेवढा किंवा त्याच्या निम्म्याहून सुद्धा खरं तर आपण कॉन्सन्ट्रेशन आपल्या इंटरनल ब्युटीकडे म्हणजे आरोग्याकडे किंवा मानसिक आरोग्याकडे देत नाही. तर तुमच्याकडे हे सगळं ध्यान आणि ह्या ज्या गोष्टी आहेत जे मला श्रद्धाकडून कळाल्या, त्यामुळे तुमचं सर म्यूट करा. तर त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य नक्कीच चांगलं असेल. ती एक आनंदाची गोष्ट आहे. पण त्याबरोबर शारीरिक आरोग्याकडे पण आपण लक्ष देऊया असं मला कायमच वाटतं. त्यामुळे हा विषय जाणीवपूर्वक घेतलाय. तर मला ज्या महत्वाच्या गोष्टी वाटतात आणि हल्ली काय झालंय की सोशल मीडियाचा दुरुपयोग हा एक मला असं जाणवतो की दुष्परिणाम, की खूप माहिती आपल्यावरती आदळत असते आणि मग कन्फ्युजन होतं की नक्की काय करायचंय. म्हणजे समजा आता उदाहरणच जर घेतलं तर वजन ही खूप जणांना सतावणारी समस्या असते. तर इतकं त्याबद्दल सांगितलं जातं, बोललं जातं, हे करा, ते करू नका, हीच डाएट वापरा पद्धती, हे खाऊ नका, ते खाऊ नका, की अगदी एखाद्या सामान्य माणसाला प्रश्न पडेल की नेमकं ह्यातलं काय करावं किंवा खरं काय आहे ह्याच्यामधलं. तसं बऱ्याचशा आजारांच्या बाबतीतही होतं की कुठल्या कुठल्या आजारावरती तुम्ही ॲलोपॅथी घेऊच नका, आयुर्वेदिकनी बरं होतं, असं बरेच वेळा मिसगाईड पण केलेलं जाणवतं. त्यामुळे मला ह्यावरती बोलायला आवडतं. तर मला जे महत्वाचे पॉइंट्स वाटतात ते मी बोलते आणि त्याच्यानंतर जर प्रश्न विचारले तर आपण प्रश्नोत्तर सेशन घेतलं तर मला अजून जास्त आवडेल. म्हणजे तुम्हाला नक्की काय हे आहे, समस्या आहे किंवा काही हवंय का ते मला समजेल. चालेल? तर आपल्या अगदी आपण साध्या आपल्या आहारापासून सुरुवात जर केली तर माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्सच्या बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा असतो की मला ऍसिडिटी होते. तर ऍसिडिटी, मग ऍसिडिटीसाठी गोळ्या खाल्ल्या जातात. तर मला सगळ्यात महत्वाची एक साधी गोष्ट सांगायची आहे की आपण इंग्लिशमध्ये ब्रेकफास्ट म्हणतो. म्हणजे फास्ट म्हणजे उपवास. रात्रभराचा उपवास सकाळी मोडायचा म्हणून तो ब्रेकफास्ट. जर शांतपणे विचार केला तर दिवसभर आपण काहीतरी खात असतो, पाणी पित असतो, चहा कॉफी घेत असतो, काही ना काही आपल्या पोटामध्ये जात असतं. पण रात्री एकदा झोपल्यानंतर सकाळी उठेपर्यंत आपल्या पोटात तसं काहीच जात नाही. त्यामुळे तसा तो जो रात्रभराचा उपवास आहे तो सकाळी ब्रेक व्हायला पाहिजे. आणि ऍसिडिटी जे आपण म्हणतो सर्वसामान्य भाषेमध्ये, खरं तर ऍसिड आपल्या प्रत्येकाच्या पोटामध्ये आहे. म्हणजे स्टमकमध्ये ऍसिडच असतं की जे पचनाचं काम करतं. ते जेव्हा प्रमाणाबाहेर जास्त होतं त्यावेळेला आपण त्याला बोलीभाषेमध्ये सॉरी ऍसिडिटी झाली असं म्हणतो. म्हणजे त्याला एखादं आपण होम केल्यासारखं आहे. होम करताना आपण त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकत राहतो की ते अग्नी प्रज्वलित राहावा म्हणून. तर इथं जर त्या स्टमकला पचवण्यासाठी काही गोष्टी मिळाल्याच नाहीत तर मग ते आतल्या आतड्याच्या थराला जाळत राहतं, आपल्याच त्या स्किनला, आतल्या बाजूच्या लेअरला. आणि मग आपल्याला ते सेन्सेशन होतं पोटात आग पडल्यासारखं आणि मग आपण म्हणतो ऍसिडिटी झाली. त्यामुळे रात्रभराच्या 7-8 तासामध्ये म्हणजे झोप आपल्या प्रत्येकाला किमान 7 तास झोप मिळाली पाहिजे, हा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवाय. आणि त्याच्याकडे येऊच आपण नंतर. पण 7 तास झोपल्यानंतर सकाळी नॅचरली ते ऍसिडचं प्रमाण वाढलेलं असतं कारण त्याला पचवायला काहीच मिळालं नाहीये रात्रभरामध्ये.
आणि अशा वेळेला त्याला शांत करण्यासाठी काहीतरी हेल्दी ऑप्शन दिले गेले पाहिजे. त्याच्याऐवजी बहुतेक सगळ्यांची सवय असते की चहा घेणं, की ज्यामुळे ती ऍसिडिटी अजूनच वाढवली जाते. म्हणजे त्या पेटलेल्या ह्याच्यात आपण अजूनच भर घातली आणि मग ऍसिडिटी वाढतेच. आणि बऱ्यापैकी लेडीजचा हा हे म्हणजे ही सवयच असते की चहा घेत राहायचं. एक कप घेतला, दोन कप घेतला, परत दुसऱ्या कुणाला तरी दिला, तो थोडा शिल्लक राहिला, मग तो घेतला. आणि त्याचं दुसरं असं होतं की भूक मरते. त्यामुळे भूक मरण्यासाठी सुद्धा चहा घेतला जातो, कारण स्वतःकडे द्यायला वेळच नाही. तर साधी टीप त्याच्या मागे अशी आहे की आत्ता ह्या वयामध्ये आपल्याला 40 नंतर एकतर आपलं 45च्या दरम्यान मेनोपॉजचे आपले सिमटम्स चालू होतात, 45 नंतर प्रत्येकाच्या वयानुसार. आणि नॅचरली आपलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं. त्यामुळं आपल्याला त्याची काळजी थोडी आधीपासूनच घेतली पाहिजे. तर त्यासाठी सकाळी उठल्यानंतर साधं तुम्ही एखादा नाचणीचा लाडू किंवा एखादा शेंगदाण्याचा लाडू, अगदीच नाही जमलं तर गुड कोलेस्टेरॉल त्याच्यामधून मिळतं. गुड कोलेस्टेरॉल मिळण्याचे साधे सोपे हे म्हणजे ड्रायफ्रूट. ते तुम्ही, आणि ते पण जसं ऍडव्हर्टाईज मध्ये दाखवतात, एक बाउल भरून बदाम घेतले, एवढ्याची काही गरज नसते. मी सांगताना कुणाला पण किंवा माझ्या स्वतःच्या घरामध्ये सवय आहे की 2 बदाम, 2 काजू, 2 अंजीर, अशा गोष्टी ह्या फक्त 2 2 मनुके किंवा बेदाणे, 10 ते 11 एवढे जर तुम्ही सकाळी खाल्ले, वाटताना आपल्याला ते 2 2च खाल्ले असं वाटतं, पण त्याच्यामध्ये गुड कोलेस्टेरॉल मिळतं, प्रोटीन्स असतात, हेल्दी फॅट्स आहेत. आणि त्यामुळं तेवढं जर खाल्लं तर ते ऍसिडिटी आपोआप कमी करतं आणि सकाळची आपली सुरुवात चांगली होते. दुसरं म्हणजे एखादं फ्रूट, तेही आपल्याला फार त्याच्यामध्ये बनवण्यासाठी वेळ न घालवता आपण ते खाऊ शकतो. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात अशी व्हावी, हे मी पहिल्यांदा सजेस्ट करेन. त्यानंतर आपले जो काही दिवसभराचा आहे नाश्ता, जेवण, दुपारी संध्याकाळी काहीतरी स्नॅक्स खाणं आणि रात्रीचं जेवण. तर आत्ता आपल्या सगळ्यांसाठी काळजीची गोष्ट ही आहे. आणि आपण म्हणजे पालकत्व हा विषय आपल्या जगण्यापासून वेगळा राहूच शकत नाही असं मला कायम वाटतं. म्हणजे जरी आपण आई वडील असू किंवा आजी आजोबा असू, पण आपल्या घरातली लहान मुलं हे आपल्याकडे बघून बरंचसं शिकत असतात. आणि कायमच आपण जर विचार केला तर आपण जे बोलतो त्याच्यापेक्षा आपण जी कृती करतो त्याचा दुसऱ्यावरती पटकन इम्पॅक्ट होत असतो. आणि लहान मुलं की जन्माला आल्यापासून किमान 4थी पर्यंत, आम्ही आता ऍडोलसंट मुलांसाठी काम करतो, तर 5वी पासूनच ऍडोलसंट चालू होतं, ही आताची नवी व्याख्या आहे WHO ने केलेली. आणि पिरियड्स पण लवकर येत आहेत, आपण पाहतोच आहोत. तर त्यामुळे तोपर्यंतची मुलं आई वडील किंवा घरातल्या मोठ्यांना रोल मॉडेल समजत असतात. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने खातो पितो किंवा आपलं एकंदर आचरण, आचार विचार दोन्ही पण, ते बघून खूप काही शिकत असतात. मग तिथं आपल्याला समोर बसवून उपदेश करायची गरज नाही पडत. त्यामुळे त्यांनी जे करावं असं आपल्याला वाटतं ते पहिल्यांदा आपण केलं पाहिजे, किंवा जे करू नये असं वाटतं ते आपण टाळलं पाहिजे. तर त्यामुळं एकंदर आपला जो काही आहार पाहिजे त्याचा आपण विचार करूया. आणि आत्ता आपला भारत देश, पूर्ण भारत देश डायबिटीसच्या बाबतीमध्ये 1 नंबरवरती आहे. आणि एरवी आपल्याला पहिल्या नंबरने जरी आनंद होत असला तरी हा मात्र पहिला नंबर आपल्यासाठी नक्कीच अभिमानास्पद नाहीये. आणि ही आत्तापर्यंत तशी परिस्थिती नव्हती, पण आता ही परिस्थिती आलेली आहे. आणि 2 प्रकार असतात डायबिटीसमध्ये, एक तर टाईप 1 जो जन्मजात असतो, आणि टाईप 2 ज्याला आम्ही लाईफस्टाईल डिसऑर्डर असं म्हणतो, की जो आपल्या चुकीच्या जीवन प्रणालीमुळे होतो. तो टाळणं आपल्या नक्कीच हातात आहे. आणि त्याच्या मग दुसरी विचारात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की आत्ताचा डाटा किंवा आत्ताचा अभ्यास असा सांगतो की जर आई वडिलांना डायबिटीस असेल तर मुलांना डायबिटीस होण्याचे चान्सेस 90% आहेत. जर आई वडिलांकडच्या म्हणजे वडिलांकडच्या नातेवाईकांना जर असेल, काका, आत्या आणि तिकडच्या आजी आजोबा, तर 80% चान्सेस आहेत मुलांना डायबिटीस होण्याचे. आणि जर आईकडच्या नातेवाईकांना असेल, मावशी, मामा, तिकडचे आजी आजोबा, तर 70%. आणि हे जवळजवळ होणार हे निश्चित आहे. आपण फक्त जर व्यवस्थित सुरुवातीपासून आहार घेतला, व्यायाम ठेवला, तर आपण ती लांबवू शकतो. आणि जर खूपच सिरियसली आणि अगदी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले तर टाळू शकतो.
त्यामुळं आपल्या तब्येतीसाठी जसं हे सगळं महत्वाचं आहे, तसं आपल्याला बघून आणि आपल्याला जर हे आजार झाले तर मुलांमध्ये होणार आहेत, त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर त्यामुळं आपण संपूर्ण विचार करूया. तर अगदी आपण सगळेजण एज्युकेटेड आहोत असं मी ह्यामध्ये श्रद्धाच्या बोलण्यावरून लक्षात आले. त्यामुळं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की आहाराचे घटक काय आहेत. तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ, नंतर प्रोटीन्स, प्रथिन, स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स, नंतरचे मिनरल्स, खनिज, जीवनसत्व, व्हिटॅमिन्स. तर आपल्या आहाराचा मग आपण कुठल्याही ह्याच्यातले असू, म्हणजे महाराष्ट्रीयन असू, गुजराती असू किंवा काही असो, आपल्या एकंदर भारत देशाचा विचार केला तर आपल्या आहाराचा मॅक्झिमम पार्ट ज्या घटकांनी व्यापलेला असतो तो म्हणजे कार्बोहायड्रेट्स, जे पिष्टमय पदार्थ. आणि त्याचं काम आपल्याला माहितीये की एनर्जी देणं, सगळ्या प्रकारच्या ज्या काही प्रक्रिया घरामध्ये घडत असतील त्या सगळ्याला एनर्जी देण्याचं काम कार्बोहायड्रेट्स करतात. एकच मिनिट फक्त. मॅडमकडेच बघशील, मॅडमकडेच थांबशील. सॉरी. तर ते कार्बोहायड्रेट्स करत असतात आणि ऑलरेडी त्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये व्यवस्थित आहे, किंबहुना जास्तच आहे. तर ह्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज का आहे? कारण कार्बोहायड्रेट्स मध्ये तुम्ही जेही काही खात असाल, भात, भाकरी, चपाती, त्या सगळ्याचा एंड प्रोडक्ट म्हणजे शरीरात गेल्यानंतर, सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्येच होतं. त्यामुळे आपण वेगळी साखर जरी खाल्ली नाही तरी सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक तेवढी साखर ह्या कार्बोहायड्रेट्सच्या सेवनामधून मिळत असते. उलट आता झालंय असं की जे पूर्वीच्या लोकांचा पण आहार होता, म्हणजे जर माझ्या आई वडिलांचा किंवा माझ्या आजी आजोबांचा आपण जर बघितला तर त्यांच्याही आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सच जास्त होते. मात्र त्यांचे कष्ट भरपूर होते. म्हणजे तेव्हा ना तर यांत्रिक त्यांना सहाय्य होतं किंवा बाकी आपण जे आता पोस्ट किंवा दळणवळणाच्या सुविधा बघतो अशाही काही नव्हत्या. त्यामुळे त्यांचे श्रम भरपूर होते. तेवढे कॅलरीज जे त्यांच्याकडून घेतले जात होते त्याच्यापेक्षा जास्त कदाचित ते बर्न होत होते आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये हा दुष्परिणाम आपल्याला जाणवत नाही. पण आता आपलं असं झालंय की आपली जवळ जवळ बैठी हे आहे जीवनशैली. क्वचितच आपण अगदी कष्टाची कामं करतो. त्यामुळे जेवढे आपण कार्बोहायड्रेट्स घेतो तेवढे आपले यूज होत नाहीत. आणि मग ती एक्स्ट्राचं जे साठलेलं हे आहे, जे एक्स्ट्रा मिळालेली जी ग्लुकोज आहे शरीराला, ती साठवली जाते. आणि साठवताना ती फॅटच्या स्वरूपात साठवली जाते. त्यामुळे आपल्याला जेव्हा असं वाटतं की माझ्या पोटावरती खूप फॅट जमा झाले किंवा सीटवर झाले, पुरुषांमध्ये पोटावरती, तर त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं जास्त सेवन हे एक महत्वाचं कारण आहे. आता बाकीचे जे घटक आहेत, म्हणजे पूर्वीची जर महाराष्ट्रीयन थाळी बघितली तर त्यामध्ये ज्या काही गोष्टी असायच्या, डाळ असायची, एक पातळ भाजी असायची, नंतर उसळ असायची, कोशिंबीर असायची, पापड असायचा, लिंबू, दही, ह्या जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्याच्यामध्ये सगळ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत आहाराच्या त्या पूर्ण व्हायच्या. पण आता ते आपल्याला तेवढं करणं पण शक्य नाही रोजच्या आपल्या दगदगीमुळं. आणि एवढं खरं तर आपण खाऊच नाही शकत, कारण आपले कष्ट कमी झालेत त्या प्रमाणात आपली भूक पण कमी झालीये. त्यामुळे एवढा आहार आपण घेत नाही. तर प्रयत्न असा करत राहावा की कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी सेवन करावं. म्हणजे आपण जर फॉरेन कंट्रीजमध्ये बघितलं असेल तर ते मांसाचे तुकडे किंवा बाकीच्या गोष्टी व्हेजिटेबल्स असं जास्त खातात आणि अगदी तोंडी लावल्यासारखा एखादा ब्रेडचा तुकडा खातात. आत्ताच्या स्टडीजनुसार ती आयडियल पद्धत आहे जेवणाची. तर कार्बोहायड्रेट्स जेवढे शक्य होईल तेवढे कमी केले पाहिजेत. मात्र ते कमी करायचे म्हणजे पूर्ण बंदच करायचे हे एक टोक आहे आता डाएटमध्ये निघालेलं. फॅट डाएट, फॅट जे काही म्हणतो आम्ही, तर तेही चुकीचं आहे. कारण काय होतं की त्वचा रुक्ष होते, पचनाला प्रॉब्लेम होतो, कॉन्स्टिपेशन होतं, पोट साफ होत नाही, नंतर केस गळायला लागतात, माणूस एकदम डल दिसायला लागतो, थकल्यासारखं, कुठलाही उत्साह नाही, हा एक त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे ते पूर्ण बंद करणं हाही त्याचा उपाय नाहीये. त्याचं प्रमाण कमी करणं म्हणजे जर समजा तुम्ही 4 चपात्या खात असाल तर 3 करा, 3च्या नंतर 2 करा, असं करत करत करा. अं, आणि शक्य असेल तर कॉम्बिनेशन वापरा, म्हणजे 2-3 प्रकारची पिठं एकत्र हे करा. दुसरा जो घटक आहे प्रोटीन,
प्रथिनं, जवळजवळ सगळी आपल्या ज्या शरीराची बांधणी आहे त्या बांधणीसाठी ते उपयोगी असणारा घटक आहे प्रोटीन्स. आणि स्ट्रक्चरच त्याच्यामुळे तयार होतं. आणि आपल्या आहारामध्ये ह्यांचं प्रमाण गरजेपेक्षा फार कमी आहे. एक आयडियल रिक्वायरमेंट प्रोटीन्सची 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट असं आम्ही म्हणतो. म्हणजे जर माझं वजन आज 57 किलो आहे तर माझी रिक्वायरमेंट प्रोटीनची रोज 57 ग्रॅमची आहे. आणि तेवढे 57 ग्रॅम मी डॉक्टर असले, मला सगळं माहिती असलं तरीही माझे पूर्ण होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्याकडं जवळजवळ सगळ्या लोकांचे प्रोटीन्स कमी आढळतात. आणि ह्याचे दुष्परिणाम आपल्याला अगदी सहज लक्षात येतात. म्हणजे हे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स कमी आहेत ह्याची लक्षणं लगेच लक्षात येतात. म्हणजे बरेच वेळा असं वाटतं की खूप काही करायचं असतं, मनात खूप काही करायचं असतं, पण इच्छा होत नाही किंवा गळून गेल्यासारखं वाटतं, उत्साहच वाटत नाही किंवा सारखी झोप येते, भूक मंदावते. ह्या गोष्टी लक्षात, ह्या अशी लक्षणं दिसायला लागली तर समजायचं की आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स कमी पडतात. आता त्यांची गोष्ट दुसरी अशी आहे की जेवढे जे मला हवेत 57 ग्रॅम, समजा मी माझंच उदाहरण देते, जर 57 ग्रॅम हवेत आणि मी जर ठरवलं की नाही तेवढे 57 ग्रॅम मी बघते कशामध्ये आहेत आणि ते मी खाऊन टाकते म्हणजे माझा दिवसभराचा कोटा संपला, तसं दुर्दैवाने होत नाही. कारण आपण तेवढे आपल्या बॉडीची पचवायची कपॅसिटी नाहीये. जेवढे आत्ता मला गरजेचे आहेत, आता संध्याकाळची वेळ आहे, आत्ता मला जेवढे गरजेचे आहेत ते प्रत्येक व्यक्तीच्या काम आणि त्याची तब्येत, त्याचं वजन ह्यानुसार ठरेल की त्याला कुठल्या वेळेला किती हवेत ते. तर तेवढेच बॉडी शोषण करून घेते, बाकीचे युरिन मधून काढून टाकते. त्यामुळे आपला प्रयत्न असा हवाय की आपण दिवसभरामध्ये जे पण काही खात असू, म्हणजे सकाळी समजा एक आयडियल आपण लक्षात घेतलं की सकाळी ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, 4-5 वाजता काहीतरी स्नॅक्स आणि रात्रीचं जेवण, तर ह्या प्रत्येक मीलमध्ये काहीतरी प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जावं. आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की प्रोटीन्स मिळतात कशामधून, एकतर दूध आणि दुधाचे पदार्थ, अंडी, नॉनव्हेज, हे उच्च दर्जाचे प्रोटीन म्हणतो आम्ही. म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही अमिनो ऍसिड्स आहेत, प्रोटीन ज्यापासून तयार होणारे घटक आहेत, ती सगळी अमिनो ऍसिड्स ह्या गोष्टीमध्ये असतात. त्यामुळे ह्याला उच्च दर्जाचे प्रोटीन म्हणतात. आणि त्याच्यापेक्षा कमी क्वालिटीचे पण खाल्ले तर काही प्रॉब्लेम नाही असे आहेत डाळी आणि कडधान्यांमध्ये. तर त्यामुळं ह्यातले जे काही घटक आहेत ते आपल्या प्रत्येक आहारामध्ये असावेत. म्हणजे जर सकाळी जमलं तर अंडी आहेत, अंड्यांचं आपण ऑमलेट करून खाल्लं. जर व्हेजिटेरियन लोक असतील तर आपण मिक्स डाळींचा एखादा हे चिला म्हणतात त्याला किंवा धिरडं असं खाल्लं तर सकाळची रिक्वायरमेंट पूर्ण होते. आपण जर साऊथ इंडियन पदार्थ खाल्ले तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटच्या बरोबर डाळही असते, आपल्याला माहितीये. त्यामुळे तो तशा दृष्टीने बघितलं तर योग्य नाश्ता आहे. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही एक 200 ml, एक आपली कटोरी असते, वाटी किंवा कप, तो 200 ml चा असतो साधारण, तेवढं जर दही घेतलं, ते पण घरी बनवलेलं असावं, तर त्याच्यामध्ये दुपारची जी रिक्वायरमेंट पूर्ण होते. संध्याकाळी फुटाणे खाल्ले, सोयाबीन वगैरे पण भाजून मिळतं, वाटाणे भाजून मिळतात, ह्या जर गोष्टी खाल्ल्या तर आपल्या लहानपणी आपल्याला हेच सगळं मिळायचं. तर मग ती संध्याकाळची जी प्रोटीनची रिक्वायरमेंट ती पूर्ण होऊ शकते. आणि रात्रीच्या जेवणामध्ये मला असं वाटतं की बहुतेकांच्या जेवणामध्ये हल्ली वरण भात किंवा डाळ भात किंवा दाल खिचडी अशा गोष्टी असतातच. तर किमान कुठली ना कुठली तरी डाळ रात्रीच्या जेवणामध्ये असावी असा प्रयत्न जर केला तर ही दिवसभरातली डिस्ट्रीब्युशन करून प्रोटीन्सची रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकते. आणि शक्य झालं तर काय करायचं की कार्बोहायड्रेट तर आपल्या आहाराचा मेन घटक आहे, आपल्याला माहितीये. तर गव्हाबरोबर 5 ग्रॅम, 5 किलो गव्हाला अर्धा किलो सोयाबीन असं एक आयडियल प्रमाण आहे. ते जर दळून आणलं तर ती रोजच थोड्या थोड्या प्रमाणात त्या पोळी बरोबर सोयाबीनमुळे प्रोटीन आपल्या पोटात जातील. आता काही काही वेळेला असं असतं की ते गिरणीमध्ये दळून देत नाहीत किंवा सोयाबीनमुळं खराब होतं जातं असं म्हणून काही गिरणीवाले दळत नाहीत. तर साधं म्हणजे आपण तवा गरम करायचा किंवा कढईत तेल टाकायचं नाही आणि नुसते रोस्ट करून घ्यायचे ते सोयाबीन, आणि ते थंड झाल्यानंतर जर गव्हामध्ये मिसळले तर छान दळले जातात आणि रोजच्या रोज त्या पोळीच्या मार्फत आपल्याला ते मिळू शकतात. नंतर आपण जे हे करतो, ज्वारीची भाकरी करतो, तर त्याच्यामध्ये उडीद, अख्खे उडीद किंवा उडीदाची डाळ ती पण अशाच पद्धतीने भाजून जर घातली तर एक साधं त्याच्यामुळे फायदा होतो, ते उडीदामुळे चिकट होतं पीठ आणि भाकरी चांगली येते.
हा पहिला सोपा फायदा. आणि बरोबरीनं त्याच्याही मुळे प्रोटीन्स मिळतात. नंतर आपण कडधान्यांची उसळ करू शकतो, भेळ करू शकतो. रोजचे जे आपण मगाशी म्हटलं तसं भाजून आणू शकतो. त्या पद्धतीने आपण हे आहारामध्ये प्रोटीन्स मिळतील असा प्रयत्न करायचा. त्या पण बाबतीमध्ये एक टोक असं दिसतं की फॅट डाएट मधलं, की कार्बोहायड्रेट्स बंद करायचे आणि प्रोटीन्सच खायला सुरुवात करायची. तर त्याचा तोटा मगाशी मी सांगितलं तो होतो की प्रोटीन्स पचायला तसे जड आहेत. म्हणजे जर आपण म्हटलं की मी कार्बोहायड्रेट्स बंद करते आणि फक्त प्रोटीन्सच खाते, तर त्याचा फायदा हा होईल की प्रोटीन्समुळे पोट भरल्याचं सेन्सेशन फार लवकर होतं. आणि कार्बोहायड्रेट्स पचतात पटकन, त्यांचं शोषण पटकन होतं आणि त्यामुळे आपल्याला भूकही लगेच लागते. तसं प्रोटीन्सचं पचन हळूहळू होतं. बराच काळ ती प्रोसेस चालते कार्बोहायड्रेटच्या तुलनेत आणि त्यामुळं पोट भरल्याची जाणीव बराच काळ टिकून राहते. आपल्याला लवकर भूक लागत नाही. त्यामुळं जे मी सांगितलं तशा पद्धतीने जर प्रोटीन आहारात ठेवले तर तो आपल्याला फायदा होतो की नको असताना खाल्लं जात नाही किंवा गरजेपेक्षा जास्त खाल्लं जात नाही. पण हे जेव्हा फॅट डाएट मध्ये सांगितलं जातं की पूर्ण प्रोटीन्सच खा, तेव्हा तो आतड्यांवरती पचवण्याचा ताण येतो. त्यामुळं पोटाचे प्रॉब्लेम चालू होतात. म्हणजे पोटात गुडगुड आवाज येणं, गॅस होणं, त्या गॅसला एकदम घाणेरडा असा वास येणं किंवा पचतच नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी पोटच साफ होत नाही. हा एक प्रकार होतो. त्यामुळे अतिरेक ह्या पण गोष्टीचा करून चालणार नाही. तिसरा महत्वाचा घटक आहारामधला आपला फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. तर आता त्याचा फार विचार करावा आपल्याला लागत नाही कारण आपण ज्या काही भाज्या करतो त्या आपण तेलावरच करतो. किंवा आता इकडं आमच्याकडं कोल्हापूर वगैरे सांगली भागामध्ये चपातीला तेल लावूनच भाजायची सवय आहे. आपण जर फुलके करत असू तरी त्याच्यावरती आपण तूप टाकून घेतो. त्यामुळे आपली डेलीची रिक्वायरमेंट अगदी सहज पूर्ण होते. उलट कधी कधी गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं आणि त्याचा परिणाम परत कोलेस्टेरॉल वाढण्यामध्ये होतो. आता असा एक ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डायरेक्ट आपण तेल खाल्लं म्हणजे तेल आहे, तेलात कोलेस्टेरॉल नाहीये. तेल खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याचं जे काही होईल त्यानंतर कोलेस्टेरॉल तयार होणार आहे. तर ह्याची पण डेलीची रिक्वायरमेंट लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक माणसाला 25 ते 30 ग्रॅम फॅट्सची गरज आहे. आता ते मोजायचे कसे तर साधारण 1 टीस्पून म्हणजे 5 ग्रॅम असं समजलं जातं टेंटेटिव्ह. त्यामुळं प्रत्येक माणूस जास्तीत जास्त 5 चमचे एवढं तेल दिवसभरामध्ये खाऊ शकतो. म्हणजे एका माणसाला महिन्याचा जर विचार केला तर अर्धा किलो तेल लागलं पाहिजे. म्हणजे त्यानुसार आपण आपल्या घरामध्ये किती तेलाचा वापर होतो हे ठरवू शकतो. जर माझ्या घरात 3 माणसं असतील तर मला महिन्याभरामध्ये 1.5 किलो पेक्षा जास्त तेल वापरता कामा नये मी. तर मग मी ते गरजे एवढं तेल वापरते. मला कोलेस्टेरॉलची भीती असायचं कारण नाही. पण हे जे काही मी प्रमाण सांगितलं ते तुपासहित आहे. म्हणजे जर मला 5 टीस्पून खायची परवानगी आहे, त्यातलेच 2 टीस्पून तूप असेल. म्हणजे असं नाही होणार की त्या 5 पेक्षा एक्स्ट्रा मी तूप खाईन. आणि तुपाचा त्याला सॅच्युरेटेड फॅट मध्ये त्याची गणना होते की ते फार पटकन त्याचं रूपांतर कोलेस्टेरॉलमध्ये होऊ शकतं. त्यामुळं ते जेवढं फायद्याचं आहे आपल्या हाडांसाठी किंवा पोट साफ होण्यासाठी किंवा आपले स्किन चांगली राहण्यासाठी तेवढंच त्याच्याकडं काळजीपूर्वक बघणं पण गरजेचं आहे. दिवसभरामध्ये 2 चमचे तूप प्रत्येकानं खाल्लं तर ते प्रत्येकाच्या तब्येतीसाठी चांगले आहे. आणि त्या प्रमाणात आपण तेल कमी करायचे. आणि हल्ली हा एक खूप असं हे दिसतो की कोल्ड प्रेस तेल वापरू का, नंतर कच्च्या घाणीचं वापरू का, रिफाइंड वापरू का किंवा वेगवेगळे हार्टसाठी म्हणून जे सांगितले जातात सफोला सारखे ते वापरू का. तर कोल्ड प्रेस ऑइल आणि साधं आपण जे नेहमीचं रिफाइंड ह्यामध्ये फरक काय आहे? तर अ, त्या तेलबियांपासून तेल बनवताना जी काही प्रक्रिया केली जाते त्या प्रक्रियेमध्ये त्यातले व्हिटॅमिन्स खराब म्हणजे व्हिटॅमिन्स नष्ट होतात. रिफाइंड जेव्हा आपण करतो एक्स्ट्रा रिफाइंड डबल रिफाइंड हे करताना. आणि मग आपल्याला दुर्दैवाने ही सवय अजून नाही आहे. आम्ही आता ऍडोलसंट मुलांचे लेक्चर्स घेतो पालकांचे तेव्हा ते आम्ही खूप जाणीवपूर्वक शिकवतो की आपण जे पण काही विकत आणतो औषध असेल खाद्यपदार्थ असेल तर त्याचं पॅकेज वाचायला शिकलं पाहिजे. त्या पॅकेटवरती सगळी माहिती दिलेली असते. तर तुम्ही जर डबल रिफाइंड वगैरे किंवा रिफाइंड वर बघितलं तर ऍडेड असतात व्हिटॅमिन्स. म्हणजे हे ऍड ते ऍड केलेलं आहे हे ऍडेड आहे.
तर हे का करावं लागतं? कारण ऑलरेडी ते गेलेलं असतं त्या प्रोसेसमध्ये, म्हणून परत नव्याने ऍड करावं लागतं. आणि कोल्ड प्रेसमध्ये ते बऱ्यापैकी टिकून राहतात, म्हणून ते चांगलं, वापरलेलं चांगलं असं म्हटलं जातं. पण काय होतं की आपण आहे तसं तेल फार कमी वापरतो. म्हणजे आपण पिठलं वगैरे केलं बेसन, तर त्याच्यावरती आपण वरून टाकून घेऊ, किंवा चटण्या असतील आपल्याकडं, लसणाची चटणी, खोबऱ्याची, तर आपण वरून टाकून घेऊ. पण एरवी आपली पद्धत भाज्या करताना ते तेल गरम करणं, उकळणं आणि मग भाजी करणं असं आहे. त्यामुळे जे व्हिटॅमिन्स शिल्लक असतात त्या तेलामध्ये, ते उकळल्यानंतर परत तेवढ्या प्रमाणात राहतच नाहीत. त्यामुळे जर परवडत असेल आपल्याला, तर नक्की कच्च्या घाणीचं तेल वापरा. पण त्याचे रेट्स बऱ्यापैकी जास्त आहेत. जर घरामध्ये खूप माणसं असतील आणि तेवढी जर आपली नसेल, तर अगदी अट्टहासाने नाही, पौष्टिक आहे म्हणून ते कच्च्या घाणीचंच वापरलं पाहिजे असं बिलकुल नाहीये. तर मग आपण साधा उपाय म्हणजे फिल्टर्ड ऑइल वापरू शकतो. फिल्टर म्हणजे कमीत कमी प्रोसेस असलेलं. शक्यतो बघताना हा विचार करायचा, किंवा एखादी खाद्यपदार्थ सुद्धा विकत घेताना, की कमीत कमी प्रोसेस त्याच्यावरती असावी. कारण जेवढे प्रोसेसेस जास्त, तेवढे त्याच्यामधली पोषण मूल्य कमी झालेली असतात. म्हणजे आता माझ्याकडे लहान मुलांना मी सांगताना कायम सांगते की चिप्स, साधं उदाहरण आहे पोटॅटो चिप्स वेफर्सचं. तर आपण सगळ्या जणींनी स्वयंपाक केला असेल घरी, आपण वेफर्स केले असतील, तर आपले वेफर्स कधीही एका साईजचे, एका आकाराचे होत नाहीत. एक छोटा असतो, एक मोठा असतो, एक मीडियम असतो, कारण बटाटेच त्या साईजचे असतात. मात्र जर आपण विकत कुठलं पॅकेट आणलं, तर ते मात्र एका साईजचे दिसतात. तर ते का? कारण बटाट्यांचं त्यांनी स्टार्च काढलेलं असतं, आणि ते स्टार्च परत यंत्रांच्या साह्याने वापरून त्यांनी त्याचे चिप्स बनवलेले असतात, आणि ते परत तळलेले. त्यामुळे त्याच्यामध्ये इतक्या प्रोसेस होतात की त्याला आम्ही अल्ट्रा प्रोसेस असं म्हणतो, आणि त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी घातक आहे. तर हाच विचार तेलांच्या बाबतीतही करायचा. त्यामुळं मी म्हटलं तसं फिल्टर ऑइल आपण वापरू शकतो. ही जी नवीन तेलं आलेली आहेत, त्या वेगवेगळ्या एवढ्या तेलांची खरं तर खरंच गरज नसते, जर ऍज अ डॉक्टर मी सांगायला गेले तर. आणि असं कुठलंही तेल वापरलं म्हणून माझं आरोग्य हेल्दी राहील असं होत नाही. आपण ओव्हरऑलच जर प्रमाणामध्ये त्याचं सेवन ठेवलं, तरच त्याचा फायदा होऊ शकतो. आता दुसरं काय आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे फॅटी ऍसिड्स असतात. म्हणजे त्यातला जो मेन कॉम्पोनंट आहे तो फॅटी ऍसिड आहे. आणि सोयाबीन तेलामध्ये वेगळं आहे, सनफ्लॉवर मध्ये वेगळं आहे, शेंगदाणा तेलामध्ये वेगळं आहे. त्यामुळं जसं पूर्वी पद्धत होती की एक 15 किलोचा डबा आणला आणि तो आहे तोपर्यंत वापरत राहिलं, तसं शक्यतो करू नये. जर मोठी फॅमिली असेल तर हरकत नाही. पण आयडियल वापर त्याचा असा असावा की वेगवेगळ्या तेलांचे पाऊच आणा, आणि एक संपला की दुसरा. म्हणजे आज सोयाबीन वापरायला काढलं, एक 8-15 दिवसांनी संपल्यानंतर मी सनफ्लॉवर वापरेल, ते संपल्यानंतर मी शेंगदाणा तेल वापरेन. असं जर रोटेशननी वापरलं, तर त्यातले जे वेगवेगळे फॅटी ऍसिड्स आहेत, त्या सगळ्यांचा आपल्याला फायदा होईल. आणि प्रमाणात खाणं हे तर मी अगोदरच सांगितलं. जास्त प्रमाणात खाल्लं तर त्याचा दुष्परिणाम काय होईल. आणि त्याचा परत परत उकळलेलं तेल हा एक सांगण्याची गोष्ट आहे. कारण स्ट्रीट फूड आपण खाऊ नका म्हणतो, त्याच्या मागं मैदा हे जसं कारण आहे, तसं दुसरं कारण हे पण असतं की ते म्हणजे ते आपण पिझ्झा वगैरेच्या बाबतीत बघूया. पण आपलं जे फूड आहे, वडापाव असेल, भजी असतील, किंवा समोसा सारख्या गोष्टी ज्या आहेत, मध्यंतरी एक डायटिशियन लोकांनी असंही सांगितलं होतं की समोसा बॅन करा, की समोसा वाईट आहे. असं जसं सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं की सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक आहे, तसं तुम्ही समोसाच्या दुकानामध्ये डायरेक्ट असा बोर्ड लावा की समोसा आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याच्यानंतर लोकांनी ठरवावं की त्यांनी खायचा का नाही. त्याच्या मागे हे कारण होतं, कारण एकतर तो मैदा आहेच, शिवाय ते तेल रियूज केलं जातं, परत 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 कंटिन्यू उकळत राहतं. त्याच्यामध्ये आवश्यक पोषण तत्वांचा नाश होतो हे तर आहेच, शिवाय कार्सिनोजेन्स तयार होऊ शकतात. की हल्ली कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे हे आपण सगळेजण बघतोय आजूबाजूला. म्हणजे पूर्वी कॅन्सर झाला तर लोकांना गिल्टी वाटायचं, लपवण्याची गोष्ट वाटायची. पण हल्ली एक 5-6 घरं सोडली तर त्या घरामध्ये, एका घरामध्ये आपल्याला कॅन्सरचा पेशंट दिसू शकतो, अशी कंडिशन आहे. आणि मग ह्याची कारणं काय असू शकतील, तर 100% असं रिलेशन लावू शकत नाही, पण शक्यता असणाऱ्या घटकांमध्ये हे एक आहे की कार्सिनोजेन्स कुठल्या कुठल्या गोष्टीने तयार होतात त्या गोष्टी टाळणं.
तर त्यामुळे आपण स्ट्रीट फूड नको खायला असं सांगतो. मग ते त्यांनी अगदी रिफाईंड जरी वापरत असले तरी सुद्धा नको, कारण ते उकळत असतं. शक्य असेल तर आपण घरी बनवायचं. आणि घरी बनवताना पण खूप पटकन करायला सोपं जातं, पटकन तळलं जातं, म्हणून कढईभर तेल घेऊन परत ते तेल 3-4 दिवस वापरत राहण्यापेक्षा छोट्या कढईमध्ये घ्यायचं. एक एकच समोसा तळायला लागला, एक एकच वडापाव भज्याचा एकच घाणा झाला तरी चालेल, आणि ते तेल लगेचच्या लगेच संध्याकाळी भाजीला वगैरे वापरून संपवून टाकायचं. ही योग्य पद्धत आहे की ज्यामुळे आपण कमीत कमी हानी होईल असं बघू शकतो. त्यानंतरची गोष्ट येते मिनरल्स, म्हणजे खनिज पदार्थ. कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, हे जे घटक आहेत, मॅग्नेशियम, ह्या सगळ्यांना आपण खनिज असं म्हणतो. तर ह्याचं पण आपल्याला महत्वाचं, त्यातल्या त्यात महत्वाचा आहे तो कॅल्शियम. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आहारामध्ये, जो काही आपला आहार आहे महाराष्ट्रीयन लोकांचा, त्याच्यामध्ये त्या गरजा पूर्ण होतात. कॅल्शियमची मात्र विशेषत्वाने काळजी घ्यावी लागते, कारण आपण ज्या काही कृती करतो दिवसभरामध्ये, त्या सगळ्यांसाठी आपली हाडं आणि सांधे वापरले जातात. आणि त्यांच्यासाठीचं, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर त्यांच्यासाठीचं टॉनिक आहे कॅल्शियम. त्यामुळं कॅल्शियमची विशेषत्वाने त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि कॅल्शियमचे जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस परत दूध, दुधाचे पदार्थ आणि नॉनव्हेज, ज्या पण म्हणजे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत नॉनव्हेज, ते सगळ्यामध्ये मिळू शकतं. आता होतं असं की आपण सांधे किंवा रोजची कामं रोज करतो, त्यामुळे कॅल्शियमची आपल्यासाठी डेली रिक्वायरमेंट आहे. आणि ती डेली रिक्वायरमेंट आपण ह्याच गोष्टीमधून जर पूर्ण करायचं म्हटलं, म्हणजे आता नाचणीसारखं किंवा काही पालेभाज्यांमध्ये पण कॅल्शियम येतं, पण ते फार कमी प्रमाणात येतं आपल्या गरजेच्या तुलनेत विचार केला तर. त्यामुळे त्यांचा विचार करण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. मग आपल्याला डेलीचं कॅल्शियम मिळण्यासाठी एक तर नॉनव्हेज खावं लागेल, अंडी खावी लागतील, किंवा दुधाचे पदार्थ म्हणजे दही, ताक वगैरे खावं लागेल. तर ते रोज खाणं गरजेचं आहे. त्यामुळं जर, आणि नॉनव्हेज रोज खाणं त्रासदायक ह्यासाठी आहे की एकदा खाल्लेलं नॉनव्हेज पचायला किमान 24 तास लागतात. म्हणजे आयडियली 24 तास तुम्ही दुसरं काहीच खाल्लं नाही पाहिजे, किंवा फक्त सॅलड किंवा लिंबू पाणी, साधं पाणी हेच घेतलं पाहिजे. पण आपण असं करत नाही. आपल्याला सवय लागली आहे की त्या वेळेला भूक नसली लागली तरी सुद्धा आता खाल्लं पाहिजे असं म्हणून आपण खातो. 24 तास पचवायला शरीराला आपण देतच नाही. आणि त्यामुळे नॉनव्हेज खाणं लोड येतो लिव्हरवरती पचवण्याचा. म्हणून गरजेपेक्षा जास्त, शक्यतो आठवड्यातून एक ह्यापेक्षा जास्त नॉनव्हेज खाऊच नये. दुसरी गोष्ट म्हणजे नॉनव्हेज नुसतं नॉनव्हेज खाल्लं जात नाही. त्याचं म्हणजे शिजवून किंवा उकडून, भाजून असं खाल्लं जात नाही. त्याच्याबरोबर ग्रेव्ही बनवल्या जातात, ज्या ग्रेव्हींनी परत फॅट्स वाढतात. आणि जर मैदा वापरला असेल, कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरला असेल तर ते परत, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट, काजू वगैरे अमकं तमकं, तर ते परत पचण्यासाठी जड होतं, आणि एक्स्ट्रा कॅलरीज जर शरीरामध्ये गेल्या तर परत वजन वाढायचा तोटा. त्यामुळं आठवड्यातून एकदा असं साधं आपलं एक नॉर्मल नियम आहे. आणि मग रोजची गरज कॅल्शियमची भागेल कशी, तर ते दूध किंवा दही हे त्यामुळे आपल्या आहारामध्ये असण्याची कंपल्सरीची गरज आहे. आता कॅल्शियमच्या जोडीला बाकीच्या खनिजांपेक्षा महत्वाची एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल, ती म्हणजे ड जीवनसत्व. कॅल्शियम आणि ड जीवनसत्व यांचा अगदी अनन्यसाधारण संबंध आहे. आणि पूर्वी असं व्हायचं की आपण काही ना काहीतरी काम करत असायचो, सकाळच्या वेळेस कामं असायची. आता आपली जी सकाळी बाहेर कामं होती, म्हणजे झाडणं असेल, सारवण पूर्वीच्या बायकांचं जे होतं, तुळशीला पाणी घालणं किंवा बाहेरून पाणी आणणं नदीवरून, विहिरीवरून, ती कामं आपली पूर्ण संपलेली आहेत. मुलंही बाहेर शक्यतो खेळत नाहीत, मोबाईलमुळे घरातच असतात, किंवा त्यांना क्लासेस आणि शाळा दूर असणं, त्यामुळे स्कूल बसनी जाणं, ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आपला उन्हाशी संबंध फार कमी येतो. त्यामुळं गरजे इतकं ड जीवनसत्व तयारच होत नाही. आणि ड जीवनसत्व हे सूर्याच्या किरणांनी आपल्या त्वचेच्या लेयरमध्ये तयार होत असतं. त्यामुळं हल्ली ते तयारच होत नाही. आणि त्यामुळे ड जीवनसत्वाची कमतरता बहुतेक प्रत्येक व्यक्तीमध्ये आढळते. ड जीवनसत्वाचं दुसरं काम असं आहे की प्रतिकार शक्तीसाठी, आणि अँटी इन्फ्लमेटरी व्हिटॅमिन असं त्याला आम्ही म्हणतो. कारण इन्फ्लमेशन म्हणजे सूज,
कुठल्याही आजाराची सुरुवात इन्फ्लमेशननी होते, म्हणजे सूज येण्यानेच होते. त्यामुळे जर ड जीवनसत्व शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये असेल तर हे इन्फ्लमेशन होण्याची प्रोसेसच कमी होऊन जाते. जवळजवळ संपू शकतो आपण आणि त्यामुळे आपोआपच आपलं आरोग्य चांगलं राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर कुलूप बघितलं, कुलपाला चावी असते. चावी उघडल्याशिवाय किंवा चावी लावल्याशिवाय कुलूप आपण लावू शकत नाही. तसं शरीरामध्ये कॅल्शियमचं शोषण होण्यासाठी जणू ड जीवनसत्व ही कुलपाची चावी असल्यासारखं आहे. योग्य प्रमाणामध्ये जर ड जीवनसत्व नसेल तर आपण आहारातून कितीही घेतला, अगदी गोळ्या जरी घेतल्या कॅल्शियमच्या, तरी ते शोषणच होत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्याचा बेनिफिट होत नाही. त्यामुळे पण ड जीवनसत्व आपल्याला गरजेचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये ही गोष्ट जास्त प्रकर्षानं लक्षात आली आणि मग ड जीवनसत्वाच्या तुम्ही बघितलं असेल की पुड्या मिळतात दुधात घ्यायच्या आठवड्यातून एकदा. तर ही हल्ली सरसकट सगळ्यांनी घेतलं तरी चालेल इतकी आपल्याकडे कमतरता आहे. तर त्यामुळं ड जीवनसत्व आणि पुढे मी सांगणार आहे B12 ह्या दोन गोष्टी आपल्या आरोग्यासाठी प्रतिकार शक्तीसाठी महत्वाची गोष्ट. बाकीच्या जे मी मगाशी म्हटलं की सोडियम पोटॅशियम वगैरे त्यांचा आपल्याला फार विचार करावा लागत नाही. नंतरची गोष्ट येते व्हिटॅमिन्स. आता आपल्या सगळ्यांना कुठली कुठली जीवनसत्व ब ड क जीवनसत्व ह्या गोष्टी माहिती आहेत. त्या अगदी बाळबोध गोष्टीमध्ये आपण नको जायला. रोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या ह्यातल्या किमान 2 तरी भाज्या आहारामध्ये असल्या, नंतर रोज एक फळ आणि सॅलड एक बाउल एवढं जर आपण आहारामध्ये ठेवत असू तर आपल्या आहाराची व्हिटॅमिन्सची गरज जवळजवळ पूर्ण होऊन जाते. आता त्यातल्या त्यात दुर्लक्षित राहणारा जीवनसत्व म्हणजे मी आत्ता म्हटलं तसं ड जीवनसत्व आणि त्या खालोखाल येतं क जीवनसत्व. ते आंबट गोष्टींमध्ये मिळतं आपल्याला माहितीये. आणि बऱ्यापैकी मला जाणवणारी गोष्ट पेशंटच्या बाबतीत की फार कमी वापर होतो. कारण पूर्वी जसं होतं की आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये लिंबू असायचं. आपण भाज्यांवरती पिळून घ्यायचो, लिंबू सरबत घ्यायचो. ते कंपल्सरी होतं असं नाही. त्यामुळं मग म्हणजे कधी जाणवतं हिरड्यांमधून रक्त येतंय किंवा प्रतिकारशक्ती कमी झालीये, दातांना सळका लागतोय, ही अशी लक्षणं दिसायला लागतात. तर त्यामुळं क जीवनसत्व जर आपल्याला गरजेसारखं गरजेपुरतं जर मिळालं तर आपलं आरोग्य खूप चांगलं राहतं. त्यासाठी रोज एक लिंबू आहारामध्ये असावं. नंतर आवळा सगळ्यात चांगला स्रोत आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल पण आपल्या पेरूमध्ये एक पेरू जर आपण खाल्लं तर आपली डेली रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकते एवढं क जीवनसत्व पेरूमध्ये मिळतं. आपल्याला पेरूमध्ये क जीवनसत्व असेल हे पटणारच नाही पण ही फॅक्ट आहे. तर त्यामुळे तेवढा जर असेल तर आपल्याला क जीवनसत्वाची गोळी घेण्याची गरज नाही पडत. आणि जसं कॅल्शियम आणि ड जीवनसत्वाच्या बाबतीत मी सांगितलं तसंच क जीवनसत्व आणि हिमोग्लोबिन ह्यांचा संबंध आहे. म्हणजे हिमोग्लोबिन आयन जे म्हटलं आयन म्हणतो आपण लोह त्याची पण बऱ्याच वेळेला कमतरता जाणवते. महिलांमध्ये ती जास्तच जाणवते. हिमोग्लोबिन अगदी जेवढं आहे आयडियल त्याचं प्रमाण पुरुषांमध्ये 14.5 ग्रॅम आणि स्त्रियांमध्ये 13.5 ग्रॅम आहे. तर किमान 10च्या पुढे आपल्यामध्ये असावं. तर तेवढी फार कमी वेळा लक्षात येतं की तेवढं आहे HB स्त्रियांमध्ये. आणि आपल्याला पिरियड्स येत असतात. पिरियड्स येणाऱ्या बायकांमध्ये नव्याने पिरियड चालू झालेल्या मुलींमध्ये हे जास्त काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे. त्याचं दुसरं काम आहे हिमोग्लोबिनचं शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणं. जर हिमोग्लोबिन कमी असेल तर ऑक्सिजन कमी राहतं. त्यामुळे ते प्रॉब्लेम चालू होतात. आपला जो फ्रेशनेस आहे, उत्साह आहे काम करण्यातला तो कमी होतो. त्यामुळं त्या गोष्टीकडे आपण काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. आणि त्याची लक्षणं मगाशी मी जशी प्रोटीन्सची सांगितली तशीच जाणवतात की थकवा येतो किंवा साधं जाणवतं म्हणजे आपले ओठ असतील किंवा जीभ असेल ती तिचा जो लालसरपणा जो नैसर्गिक पाहिजे तो कमी होतो. ती पांढरट दिसायला लागते आणि गळून गेल्यासारखं वाटतं. कधीतरी पिरियड्स मध्ये दोन्ही गोष्टी जाणवतात. हिमोग्लोबिन कमी असेल तर ब्लिडिंग कमी होतं किंवा हिमोग्लोबिन कमी असेल तर ब्लिडिंग जास्तही होतं आणि ते एक दुष्टचक्र चालू राहतं की ब्लिडिंग जास्त होतंय म्हणून परत हिमोग्लोबिन कमी होतं आणि हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून परत bleeding जास्त व्हायला लागतं.
पृष्ठस्थ. एकच मिनिट, चार्जिंग संपले, मी चार्जिंग लावते, एक मिनिट, सॉरी. हॅलो. हॅलो. तर हॅलो. त्याच्यामुळं हा, ऐकू येतंय ना? हो हो, बोला. हॅलो. हा. तर त्यामुळं ते जे हिमोग्लोबिन आहे, लोह आपण जे पण आपल्या आहारातून किंवा आपल्याला मिळते, त्याचं पचन, त्याचं शोषण व्हावं, त्यासाठी आपल्याला जीवनसत्व लागतं. तर ते आपण जर डेली, मी मगाशी म्हटलं तसं, आवळा, लिंबू किंवा ह्या जर गोष्टी पेरू आहारामध्ये ठेवला, तर ती जी आपली गरज आहे ती पूर्ण होऊ शकते. नंतरचा नंतरची गोष्ट येते, म्हणजे ती पण बऱ्यापैकी दुर्लक्षित असणारी, म्हणजे पाणी. किमान आपल्या प्रत्येकाची जी युरिन होते, ती ऍटलिस्ट 1.5 लिटर रोज होत असते. त्यामुळे त्यापेक्षा थोडं तरी पाणी जास्त, म्हणजे अर्धा लिटर तरी पाणी जास्त पिलं गेलं पाहिजे 1.5 लिटर युरिनपेक्षा. त्यामुळे किमान 2 लिटर पाणी आपल्या प्रत्येकाच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तांब्याचं प्रमाण आपण जर बघितलंय की आपला तांब्या अर्धा लिटरचा असतो साधारण, तर 4 तांबे तरी. आणि आपल्या महिलांच्या बाबतीमध्ये एक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे दुर्दैवानं आपल्याकडं कामाच्या ठिकाणी जर आपण जॉब करत असू किंवा बाहेर कुठं प्रवासामध्ये असू, तर म्हणजे वॉशरूमची सोय बऱ्यापैकी नसते किंवा चांगली नसते. आणि अशा ठिकाणी जायला लागायला नको, अशा अस्वच्छ ठिकाणी, म्हणून बरेच वेळा लेडीज पाणी कमी पितात. पण त्याचे दुष्परिणाम म्हणून किडनीवरती लोड येतो. नंतर मूतखडा होण्याची, म्हणजे युरिन स्टोन होण्याची शक्यता जास्त वाढते. आणि युरिन इन्फेक्शन तर वारंवार होतं. म्हणजे हे जाणीवपूर्वक मी सांगू इच्छिते सगळ्यांना, की तुम्ही अस्वच्छ ठिकाणी गेलात युरिनसाठी म्हणून तुम्हाला इन्फेक्शन नाही होत. कारण बाहेरून आत असं फार क्वचित इन्फेक्शन होतं. पण तुम्ही जर जायला लागू नये म्हणून पाणी कमी पित असाल, आणि जे काही वेस्ट प्रोडक्ट्स बॉडीमध्ये तयार होतात ते तर म्हणजे बाहेर काढून टाकलेच पाहिजेत किडनीला, कारण ते किडनीचं काम आहे. आणि जर पाणी कमी पिऊन त्याला ते करावं लागलं, तर त्याचा परिणाम म्हणून इन्फेक्शन वाढतं. म्हणून मग युरिनरी इन्फेक्शनचे प्रॉब्लेम दिसतात. त्यामुळं अस्वच्छ ठिकाण आहे म्हणून वॉशरूमला जायचं टाळू नका, पाणी कमी पिऊ नका. हे अगदी कळकळीनं मी सांगेन, कारण महिन्यातून किमान 4 ते 5 पेशंट्स युरिन इन्फेक्शनचे येत असतात आमच्याकडं. तर त्यामुळे ते अगदी मला जाणीवपूर्वक सांगावंसं वाटेल. त्यानंतरची म्हणजे त्याच्यामध्ये आपण ही जी मी रिक्वायरमेंट सांगितली कमीत कमी, त्यामध्ये मी तसं तर अजून ह्या गोष्टीचा हेच नाही केला की जे काय आपल्या घामामधून वगैरे जाते पाणी, त्याचा तर आपण ह्याच्यामध्ये विचारच नाही केलेला. किमान आपण युरिनचा विचार केला तरी असं म्हणतोय की आपण किमान 2 लिटर पाणी पिलं गेलं पाहिजे. तर त्याच्यानंतरचं दुसरं म्हणजे जे काही आपण साध्या सोप्या गोष्टी आपण ज्या काही करू शकतो ह्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की आपण वेगवेगळ्या प्रकारची पिठं एकत्र जर केली तर त्यातली पोषण मूल्य आपण वाढवू शकतो. नंतर अजून कॉम्बिनेशन म्हणजे पराठासारखा जो आपला पदार्थ आहे किंवा थालीपीठ जो आपला पदार्थ आहे, थालीपीठामध्ये आपण भाजणी म्हणजे आपण मिक्सच करतो वेगवेगळी धान्य, त्यामुळे ते आपल्याला काही नवीन नाहीये.
नंतर आपण पराठे करतो, त्या पराठ्यामध्ये आपण कच्च्या भाज्या घालतो. तर ते आपल्यासाठी नवीन नाहीये. त्याच्यामध्ये म्हणजे कार्बोहायड्रेट्स पण जातात, प्रोटीन्स पण जातात आणि व्हिटॅमिन्स पण मिळतात. आणि त्याच्याबरोबर आपण तूप किंवा लोणी अशा गोष्टी खायच्या, आपल्याला आपली पद्धत आहे थालीपीठाबरोबर लोणी खाण्याचं, पराठ्याबरोबर लोणी खाण्याचं. त्यामुळे आपोआप गुड आपण फॅट वापरत असतो. त्यामुळं आत्ता वेगवेगळे फॅट डाएट वापरण्यापेक्षा साधा सोपा सल्ला असा आहे खरं तर, की आपल्या प्रत्येकाने असं बघावं की आपण ज्या पण रिजन मधून आलेलो आहोत, म्हणजे राजस्थानी, गुजराती, महाराष्ट्रीयन कोणीही असेल, तर आपण ज्या पण रिजन मधून आलेलो असू, तर आपल्या आजी पणजी ह्या काय खात होत्या, त्यांचा आहार काय प्रकारचा होता, किंवा त्यांची स्वयंपाकाची पद्धत काय प्रकारची होती, त्या पद्धतीनं जर आपण आहार ठेवला तर आपल्याला वेगळा काही विचार करायची गरज नाही पडत त्याच्यासाठी. आणि दुसरं म्हणजे कुठल्याच गोष्टीचा अतिरेक नको. जे मी मगाशी सांगितलं तसं कुठल्याच गोष्टीचा अतिरेक नको. आता ह्याच्या बरोबरीनं जे पूर्वी नव्हतं मिळत त्या दुसऱ्या एक गोष्टी म्हणजे आता आपण सनफ्लॉवरचे सीड्स, पंपकिन सीड्स, चिया सीड्स असे सीड्स वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. त्यामधूनही आपल्याला गुड कोलेस्टेरॉल मिळतं आणि म्हणजे त्याचं प्रोटीन्स पण मिळतात. त्यामुळं ते पण किमान 1 ते 2 चमचे आपल्या आहारामध्ये असावेत. आणि ह्याचा एवढा काळजीपूर्वक विचार करणं आता का गरजेचं वाटतं, कारण आपल्याला माहितीये की जे आपण खातो तसे आपण बनतो. म्हणजे आपला स्वभाव, जर आपण सात्विक जेवण असेल तर सात्विक बनू शकतो, तामसी आहार आणि तामसी. तसं आत्ता म्हणजे आपण जे खातो त्याच्यावरती आपलं आरोग्य काय असेल हे अवलंबून आहे. आणि डायबिटीस मगाशी जे मी म्हटलं त्याचं मुख्य कारण ओव्हरवेट असणं हे आहे. आणि त्या ओव्हरवेट असण्यामध्ये खाणं आणि एक्सरसाइज ह्या दोन्ही गोष्टी इन्क्लूड होतात. म्हणून ह्या खाण्याच्या गोष्टीकडे आपण जास्त प्रकर्षाने बघितलं तर दुसरं काय होतं त्याच्या मागे सांगण्याची गोष्ट म्हणजे आता वजन कमी करणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ते जर कमी करत असाल तुम्ही कुठल्या मेजरने, तर ते टिकवून ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना कुठलंही शरीराला त्रास न होता. कारण त्यामध्ये पण मला एक साधी टिप सांगावीशी वाटेल, की तुम्ही जी काही पद्धती वापरत असाल वजन कमी करण्यासाठी किंवा आपल्या डे टू डे जगण्यासाठी, तर असा विचार करा की ही जी मेथड आहे ती मी लाईफ लॉंग चालू ठेवेन का, जे काही मी आत्ता वापरतो आहे ते. कारण तसं जर तुम्ही चालू ठेवणार असाल तरच ते तुम्हाला आयुष्यभरासाठी फायदा होणार आहे. आणि त्यामुळं कुठलाही तुम्ही आहार पद्धती जी अवलंबणार आहात त्याच्या मागे हा विचार नक्कीच करा. तर ते तुम्ही जे काही रिझल्ट मिळवलेले असतील ते टिकून राहतील. म्हणून मग तुमच्या आपोआपच लक्षात येईल की हे जे काही फॅट डाएट्स येतील ते आपण कंटिन्यू करू शकत नाही. आणि मग एकदा बंद केले की पुन्हा पहिल्यासारखं वजन वाढतं. आणि पुन्हा पुन्हा वजनावर येण्यामागचं कारण मी मगाशी म्हटलं तसं डायबिटीस. आणि डायबिटीसचं असं आहे की डायबिटीसला आम्ही मेडिकल टर्म मध्ये सायलेंट किलर असं म्हणतो. म्हणजे तो एखादा शत्रू दबा धरून जसा बसलेला असतो आणि कुठलीही चाहूल लागू न देता अटॅक करतो, तसा त्याचा प्रकार आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही, त्याची अशी ठराविक कुठलीही लक्षणं नाही आहेत की त्या लक्षणांवरून आपल्या लक्षात येईल. त्यामुळं 40 नंतर प्रत्येकाने वर्षातून एकदा शुगर चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण चेक केल्याशिवाय ते आपल्याला लक्षात येत नाही. बरेच वेळा काय होतं की आपण दुसऱ्या कुठल्या तरी आजारासाठी म्हणून चेक करायला जातो आणि त्यावेळेला लक्षात येतं की आपल्याला डायबिटीस आहे. आणि जसं सायलेंट किलर मी मगाशी म्हटलं, तर तो हळूहळू सगळ्या सिस्टीम वरती अटॅक करतो आणि एक एक सिस्टीम वरती त्याचे परिणाम दिसायला लागतात. आणि एक वेळ ब्लड प्रेशर किंवा हे जे बाकीचे आजार आहेत सांध्यांचे वगैरे ते परवडले, पण डायबिटीस नको, एवढ्या सिरियसली आपण त्या गोष्टीकडे बघायला पाहिजे. कारण अगदी मेंदूपासून किडनीपासून सगळ्या आपल्या झोपेपर्यंत सगळ्या गोष्टींवरती डायबिटीसचा परिणाम होतो. तर त्याच्या मागचं ते म्हणून आपण डाएटचं सगळ्यात जास्त एवढ्या प्रकर्षाने विचार करायची गरज पडते. आणि जर घरातले ज्येष्ठ किंवा आई वडील असं जर काळजीपूर्वक खात असतील तर शक्यता वाढते की आपली मुलंही योग्य पद्धतीने आहार घेतील. कारण हल्ली आपल्या काळामध्ये एवढ्या ऍडव्हर्टाईज नव्हत्या, एवढं हॉटेलिंग नव्हतं, सहज रस्त्याने जाता येता
इतक्या प्रमाणात दुकानं किंवा आता चहाचे स्टॉल, वडापावचे स्टॉल, ह्या त्या गोष्टी इतक्या बघायला मिळतात की आजकालच्या छोट्या मुलांना किंवा यंग जी पिढी आहे त्यांना खाऊ नका किंवा त्यापासून स्वतःला रोखणं हे जास्त मोठं चॅलेंज झालंय. किंवा टीव्ही चालू केला, कुठलाही कार्यक्रम घेतला तर एक खाण्याची ऍडव्हर्टाईज लागते. त्यामुळं हे आपल्याला जाणीवपूर्वक करावं लागणार आहे. आणि म्हणून जर आपण हेल्दी लाईफस्टाईल घरच्या मोठ्यांनी जर अंगीकारली तर ती मुलांपर्यंत पोहोचणं सोपं होऊन जाईल असं आमचं म्हणणं आहे डॉक्टर लोकांचं. आणि काय होतं की मुलांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट विचार करण्याची गरज आहे, कारण पूर्वीच्या तुलनेत आजकालच्या मुलं आणि यंग दोघांच्या बाबतीमध्ये मी बोलते की त्यांचं शारीरिक हालचालीचं प्रमाण खूप कमी झालंय. त्यामुळं फ्रॅक्चरच्या केसेस इतक्या दिसतात की यंग मुलांमध्ये कधी फ्रॅक्चरचा विचार करावा लागत नव्हता. छोट्या मुलांमध्ये तर फ्रॅक्चर फार क्वचित दिसायला बघायला मिळायचं. पण आता सरसकट फ्रॅक्चर होतात, कारण एकतर चुकीचा आहार आणि म्हणजे खेळणं किंवा व्यायाम ह्याचं प्रमाणच कमी. खेळणं आणि व्यायामाचा डायरेक्ट संबंध आपल्या बोनच्या डेन्सिटीवर, म्हणजे बोनची आपल्या जी ताकद आहे त्याच्यावरती होतो. आणि त्यामुळं त्याचं रोज आपलं किमान अर्धा तास व्यायाम होणं गरजेचं आहे. महिलांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट परत जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते की काही महिलांना म्हणजे त्या बाबतीतही मला दोन टोकं दिसतात की काही महिला इतकं काम करतात घरामध्ये आणि त्यांना असं वाटतं की मी तर घरातली सगळी कामं करते, एवढं दिवसभर मी कामातच असते, माझा व्यायाम होतच असतो की दिवसभर. तर नाही, व्यायामाची व्याख्या अशी आहे की ठरवून योजनाबद्ध सुसूत्रपणे एकच कृती बराच वेळ करत राहणे, की ज्याचा परिणाम, ज्याचं पर्यावसान घाम येण्यामध्ये किंवा आपल्या हृदयाचे ठोके वाढण्यामध्ये होईल. अशी जर कृती असेल तर त्याला आपण व्यायाम म्हणतो. हा मूळचा संस्कृत मधला शब्द आहे व्यायाम म्हणजे. त्यामुळे आपण जे काही घरकाम करतो ते दमणूक आहे, तो व्यायाम नाही. व्यायामासाठी किमान अर्धा तास तुम्हाला स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे. मग तो तुम्ही व्यायाम कुठल्याही प्रकारचा करत असू द्या, त्याच्यामध्ये घाम आला पाहिजे आणि आपला हार्ट रेट थोडा तरी वाढला पाहिजे. कारण त्यामुळं हृदयाची रक्ताभिसरण क्रिया सुधारते, शरीराला जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतो. जे काही आपण एक्स्ट्रा कॅलरी घेतल्या असतील आपल्या चुकीच्या आहारामुळं तर त्या आपोआप जळून जातात. त्यामुळे आपलं वजन वाढणं आणि त्याच्यातून पुढे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या टाळू शकतो आपण. नंतर दुसरं म्हणजे अ, अ, जे काही आपल्या शरीरामध्ये वेस्ट प्रॉडक्ट्स तयार होतात ते बाहेर टाकण्याची क्रिया जास्त चांगल्या प्रमाणामध्ये होते, पचनक्रिया चांगली राहते. हे सगळे परिणाम अ, व्यायामामुळे चांगले होणारे परिणाम आहेत. त्यामुळं महिलांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. किंवा जर आता माझ्याकडचं मी उदाहरण सांगते. बरेच वेळा मुलांची लग्न झाली, घरात सून आली की सासूबाई एकदम निवृत्तीच पत्करतात. तर त्यांना मी सांगते की तुम्ही एक काम तरी दिवसातलं तुमच्याकडे ठेवा. त्या सुनेला मदत म्हणून नाही तर तुमचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी एक काम तुम्ही तुमच्याकडे ठेवा. मग काही असेल तुमच्या घरातलं काम तर ते शारीरिक कष्टाचं काम आपल्याकडे असावं. आणि साधा सोप्पा कमी खर्चाचा, जवळजवळ बिनखर्चाचा उपाय त्याच्या मागचं म्हणजे व्यायामासाठीच जर बघितलं तर चालणं, वॉकिंग. फक्त त्याच्या मागं काळजी करण्याच्या दोनच गोष्टी आहेत लक्षात घेण्याच्या, की एकतर त्यासाठी चांगल्या पद्धतीचे बूट हवेत. म्हणजे सहज मी चाललीये, चप्पल घालूनच चाललीये असं करू नका. कारण आपल्याकडच्या रस्त्यांची परिस्थिती आपल्याला माहितीये, खड्डे आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण नको बोलूया. आणि दुसरं म्हणजे अ, शरीरात आपण पूर्वी इतका वापरच करत नसल्यामुळं आपले तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत स्नायू. त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीच्या शूजची, जर तुम्ही स्पोर्ट्सच्या दुकानामध्ये गेलात तर वॉकिंगचे म्हणून एक वेगळे शूज मिळतात. ते शूज मापाचे प्रत्येकाने घ्या आणि गप्पा न मारता, म्हणजे शक्यतो चालताना एकटे एकटे चाला. इतरांशी गप्पा मारत नको, कारण मग ते रमत गमत चालणं होतं, व्यायामासाठी चालणं नाही होत. किमान 2 किलोमीटर अर्ध्या तासामध्ये चालणं झालं पाहिजे. हा अगदी कमीत कमी सांगितलं मी. खरं तर 6 किलोमीटर पर आवर असं हे आहे, प्रमाण आहे, म्हणजे 3 किलोमीटर अर्ध्या तासामध्ये. आणि आपण बघितलं असेल, जे लोक चालत असतील त्यांना माहिती असेल
की सुरुवातीला आपण चालायला सुरुवात केली तेव्हा आपण किती अंतर कापलं जात होतं आपल्या अर्ध्या तासामध्ये, आणि नंतर आपोआप चालण्याचा आपलं स्पीड वाढतो. आपल्या शरीराची तेवढी कॅपॅसिटी वाढते, ॲबिलिटी वाढते चालण्याची, आणि मग ते अंतर अगदी आपण लिलया पार करू शकतो. म्हणजे जे सुरुवातीला त्रासदायक होतं, आपल्याला थकवा येत होता तेवढं चालल्यानंतर, तेवढं नंतर काही दिवसांनी वाटत नाही. अशा वेळेला समजायचं की ते शरीराला तेवढ्या चालण्याची सवय झालीये. मग तो व्यायाम नाही होत, ते फक्त कंटिन्युटीसाठी होतं. त्यामुळे अशा वेळेस आपण अंतर तरी वाढवलं पाहिजे, किंवा वेळ कमी केली पाहिजे, की मी तेवढंच अंतर 20 मिनिटात चालेल. किंवा दोन हातात दोन बाटल्या घेऊन, अर्धा लिटरची बाटली, 1 लिटरची बाटली हळूहळू वाढवत नेऊन 2 लिटरची, असं की चालताना अ, त्याला शरीराला कष्ट करावे लागतील, एवढं वजन घेऊन चालावं लागेल. किंवा तुम्ही जर मुलं बघत असाल अकॅडमीची वगैरे, तर ते बुटांना वजनं लावतात, की तेवढ्या वजनाचे पाय उचलावे लागतात मग शरीराला. असं काही ना काहीतरी करावं लागेल. किंवा मग जागच्या जागी जॉगिंग, की जेणेकरून तो खरोखर व्यायाम होईल. ते नुसतं आपलं काहीतरी ऍक्टिव्हिटी असं होणार नाही. शालू त्यामुळे हॅलो, हॅलो. विद्या मॅडम म्यूट ए करा. शालू विद्या विद्या मॅडम मॅडम म्यूट म्यूट करा. करा. हो, मी करते. तर त्यामुळे हा चालणे हा साधा सोपा व्यायाम आहे की जे आपण करू शकतो. पण असा जर खरंच कुणाला अगदी व्यवस्थित व्यायाम करायचा असेल, तर त्याच्यासाठी खरं सांगायचं तर आपल्याला मसल पण त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले पाहिजेत. त्यामुळे जो एरोबिक व्यायाम आहे, म्हणजे मग सायकलिंग आहे, पोहणे आहे, पळणे आहे, किंवा झुंबा, एरोबिक्स जे प्रकार आपण म्हणतो, तो व्यायाम करायला हवा, की ज्यामध्ये मसलवरती जास्त ताण होईल आणि मग मसलचं आरोग्य वाढेल आणि आपोआप ते त्याच्या भोवती साठलेलं फॅट कमी होईल. त्यामुळं बऱ्यापैकी स्त्रियांचा आवडता व्यायाम आहे मला जाणवणारी गोष्ट म्हणजे योगासनं, योगा आणि प्राणायाम. पण योगासनांमुळे फ्लेक्झिबिलिटी वाढते, लवचिकता वाढते आपल्या शरीराची. आणि प्राणायामाचे फायदे तर आहेतच. म्हणजे मन शांत होतं, स्वतःशी होणारी बडबड कमी होते, चिडचिड कमी होते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. हे सगळे फायदे प्राणायामाचे आहेत. पण आपण योगा आणि प्राणायाम हे व्यायामामध्ये इन्क्लूड नाही करू शकत. ते तुम्ही आठवड्यातून एकदा रिलॅक्सेशन म्हणून, म्हणजे 6 दिवस तुम्ही कन्सिस्टंटली व्यायाम केलाय, शरीराला त्रास होईल अशा पद्धतीनं, तर मग त्रास म्हणजे चांगल्या अर्थाने त्रास, तर मग 7व्या दिवशी तुम्ही योगासनं केली पाहिजे, की जेणेकरून फ्लेक्झिबिलिटी वाढेल आणि आराम पण होईल आणि व्यायाम पण होईल. त्यामुळं फक्त योगावरती व्यायामासाठी अवलंबून राहू नका. काही ना काहीतरी ह्यापैकी, म्हणजे सायकलिंग असेल, एरोबिक्स असेल, स्विमिंग असेल, रनिंग असेल, वॉकिंग असेल, पण फास्ट वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग पण आपण म्हणू शकतो एरोबिक मध्ये. असं जर करत असाल तर एक दिवस योगा ठेवा. प्राणायाम तुम्ही रोज थोडा वेळ प्राणायामासाठी द्यायला काही हरकत नाही. आणि जे लोक जिमला जात असतील त्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवावी, की अ, जसं मगाशी मी म्हटलं की लेबल वाचता आलं पाहिजे आपल्याला, तसं काही डिग्र्यांची आपण शहानिशा करून घेतली पाहिजे, की त्या जिम मध्ये एकतर ट्रेनर असावा, त्या ट्रेनरची डिग्री काय आहे ती आपण तपासून पाहावी. आणि बऱ्यापैकी जिम मध्ये जे बॉडी बिल्डिंग करणारे असतात, किंवा थोडंफार काहीतरी एखादा सर्टिफिकेट कोर्स केलेले आहेत, ते लोक ट्रेनर असतात. आणि ते जर असतील तर त्यांना व्यवस्थित माहिती नसते, त्यांच्याकडून चुकीचंच काहीतरी शिकवलं जाण्याची आणि त्याने आपल्याला दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या भागामध्ये एक जिम होती आणि तिथं अशी पद्धत होती की एक दिवस फक्त चेस्टचाच व्यायाम, एक दिवस लेगचाच व्यायाम, एक दिवस काय फक्त वजनच उचलायचं, एक दिवस आर्म्सच केले. अशा पद्धतीचा व्यायाम हा व्यायाम नव्हे. हे बॉडी बिल्डिंग मधला हा प्रकार झाला. आणि जो हल्ली आता सिक्स पॅक वगैरे बनवायचं फॅड आहे मुलांमध्ये, ते तर तो व्यायाम नाही होऊ शकत. दुसरं म्हणजे जिम आपण लावणार बरेच वेळा, जसं नवीन वर्षाच्या वेळेला आपण संकल्प करतो नवीन वर्ष आल्यानंतर, तसाच प्रकार असतो हे जिम वगैरेच्या पण बाबतीमध्ये. आपण लावायचं ठरवतो आणि मग तिथं गेल्यानंतर वेगवेगळे पॅकेजेस समजतात. पैसे कमी होतात, 3 महिन्याचे भरले तर एवढे पैसे वाचतील, 6 महिन्याचे भरले तर एवढे पैसे वाचतील, म्हणून आपण ऍडमिशन घेऊन टाकतो.
पण आपली इतर कामं आणि आपली जी सवय आहे की आपले स्वतःला दुय्यम प्रायोरिटी देणं, घरातल्या गोष्टी, घरातले सण, घरातले कार्यक्रम ह्या सगळ्यांमधून वेळ मिळाला तर आपण स्वतःकडे लक्ष देतो. त्यामुळे मग ते जिमला कंटिन्यू जाणं होत नाही आणि ते पैसे वाया जातात. त्यामुळं तसं कृपया करू नका. तुम्ही कन्सिस्टंटली जायला लागा 15 दिवस, महिना, 3 महिने आणि जर तुम्ही खरंच जाताय असं जर वाटलं तर मग तुम्ही ते कंटिन्यू करा. आणि जर चांगला ट्रेनर असेल तर जिम लावायलाही काही हरकत नाही. म्हणजे जर काही लोकांना असं वाटतं की जिम बंद केली की परत वजन आहे असं होतं. असं होत नाही. तुम्ही जर व्यवस्थित जिम मध्ये शिकलेल्या गोष्टी काही त्याच्यामध्ये क्लुप्त्या वापरून तुम्ही घरी पण करत राहिलात, त्याच्यामध्ये जे काही टिप्स मिळाल्या असतील, तो डाएट तुम्ही घरी पण फॉलो करत राहिलात तर वजन वाढत नाही. म्हणजे जिम हे काही औषध नाहीये की जिम बंद केली आणि रिबाउंड परत वजन वाढलं, तसं होत नाही. तर त्यांनी उलट मसल वरती फायदा होतो, मसल स्ट्रॉंग होतात आणि आपोआप फॅट कमी होतं कारण आपल्या मसलची पॉवर वाढलेली असते. त्यामुळे जिम लावताना ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. आणि दुसरं एक जिमचा मला दुष्परिणाम असा जाणवतो की जिमला ऍडमिशन घेतलं आणि लगेच त्यांनी सांगायला सुरुवात केली की ही पावडर घ्या, हे अमका औषध घ्या, तमका औषध घ्या. तर शक्यतो असं सांगणाऱ्या जिम तुम्ही प्रिफर करू नका, कारण हा पण एक मार्केटिंगचा फंडा असतो. आपल्याला आपल्यापैकी क्वचित कुणाला तरी एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा असतो, बॉडी बिल्डिंगच्या जशा, किंवा मुलींसाठी पंजा असतात अशामध्ये. नाहीतर आपण सगळ्या सर्वसामान्यपणे आपली अपेक्षा फक्त एवढीच आहे की आपण हेल्दी राहावं, आपल्याला कुठल्या आजारांना सामोरं जावं लागू नये. तर तेवढी गरज आपल्याला डेलीच्या डाएट मधून व्यवस्थित पूर्ण होते. जिम असली म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा ह्या पावडर्स वगैरे घेण्याची गरज लागत नाही. त्यामुळे शक्यतो त्यांना असंच विनंती करा की घरच्या घरी मी काय खाऊ की जेणेकरून माझी तेवढी गरज पूर्ण होईल, आणि अशाच पद्धतीचा तुम्ही अवलंब करा. आणि जर समजा एखाद्याला खूपच आवडत असेल मनापासून एक्सरसाइज करायला आणि तेवढं बर्न होत आहेत कॅलरीज आणि मग ते भरून काढल्या पाहिजे आणि पावडर घेण्याची खरंच गरज आहे, तर अशा वेळेलाही जे मी मगाशी सांगितलं तसं लेबल वाचायची सवय ठेवा. आणि त्यामध्ये स्टिरॉइड सारखे घटक नाहीत ना, ह्याची पुन्हा पुन्हा शहानिशा करून घ्या. कारण स्टिरॉइडचे जेवढे फायदे असतील त्याच्या डबल टिबल तोटे असतात. आणि तात्पुरते रिझल्ट मिळवण्यासाठी जिममध्ये किंवा काही काही डॉक्टर सुद्धा स्टिरॉइड्स लिहून देतात, पण त्याचे दुष्परिणाम नंतर कालांतराने आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे तसं होणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. नंतरची गोष्ट म्हणजे अं, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहार, विहार, नंतर विश्राम, विचार आणि आचार, ह्या 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे जे आपण आहाराच्या बाबतीमध्ये बघितलंच. नंतर विहार म्हणजे आपलं एकंदर सगळं जे काही आपलं जगण्याची पद्धत आहे, म्हणजे फिरणं असेल किंवा तुम्ही कशा पद्धतीने काम करताय, प्रामाणिकपणे करताय का, कुठले काही चुकीच्या गोष्टी करताय का यश मिळवण्यासाठी, ह्या सगळ्याचा आपल्या मनावरती परिणाम होत असतो. तेच आपण आचारामध्ये आणि विचारामध्ये पण इन्क्लूड करतो. त्यामुळे ह्या सगळ्याचं मिळून आपलं व्यक्तिमत्व तयार होत असतं. आणि विश्राम म्हणजे आराम करणं. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 7 तास झोप आपली होते का? मग सध्या ह्या झोपेसाठी सगळ्यात महत्वाचं जे हर्डल आहे ते म्हणजे मोबाईल. मोबाईलचे जेवढे फायदे आहेत, आता आपण एकमेकांशी बोलतोय ते पण मोबाईलच्या थ्रूच बोलतोय, त्यामुळे ते फायदे तर कोणी नाकारणारच नाही. पण जे तोटे आहेत त्या तोट्यांकडे पण दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आता म्हणजे मोबाईलची मगर मिठी असल्यासारखी आहे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याभोवती, आणि त्यातून सुटण्याचा जेवढा शक्य तेवढा प्रयत्न केला पाहिजे. तर तुम्ही लोक मेडिटेशन करता, तुमचं ध्यान आहे, तर मी नेहमी सांगते की मोबाईल मेडिटेशन पण करायला पाहिजे. तर मोबाईल मेडिटेशन म्हणजे मी आत्ता मोबाईल हातामध्ये घेतलाय, तो मोबाईल मला खरंच आत्ता आवश्यक आहे म्हणून हातामध्ये घेतलाय का, त्याच्यावरती मी जे पण काही करतेय ते खरंच गरजेचं आहे, माझ्यासाठी करणं आत्ता आवश्यकच आहे म्हणून मी करतेय का, त्यामध्ये जो मी वेळ घालवतेय तो वेळ आत्ता त्या कारणासाठीच घालवणं अपेक्षित आहे का,
म्हणजे योग्य आहे का मी तो वेळ घालवणं? आणि त्याचे काही माझ्या शरीरावरती, मनावरती दुष्परिणाम होत नाहीयेत ना, या गोष्टींचा विचार करत मोबाईल वापरणं पाहिजे. तर हे माझ्या दृष्टीने मोबाईल मेडिटेशन आहे. म्हणजे माइंडफुल यूज ऑफ मोबाईल हे आपल्या सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. तर आपण मुलांकडून पण अपेक्षा करू शकतो. म्हणजे माझ्याकडे मी जेव्हा शाळांमध्ये जाते आणि मुलांशी बोलते त्यावेळेला आहाराच्या बाबतीत पण दुर्दैवाने मला असं जाणवतं की मुलांना समजावणं फार सोपं आहे. पालकांना समजावणं खूप अवघड जातं. म्हणजे पटकन मला मुलं सांगतात की आमची मम्मीच डब्यामध्ये मॅगी देते किंवा मम्मीच 10 रुपये देते आणि म्हणते पटकन काहीतरी चिप्स वगैरे घेऊन या, आता मला बनवत बसायला वेळ नाहीये. तर हे शक्यतो टाळलं पाहिजे. तसंच मोबाईलच्या बाबतीमध्येही जर माझ्याकडे पेशंट घेऊन येतात, म्हणजे आया घेऊन येतात मुलांना आणि सांगतात की ह्याला सांगावं हा खूप मोबाईल वापरतो आणि ऐकतच नाही अजिबात. आणि त्यांच्या समोर मुलं सांगतात की मम्मीच सारखी ते ऑनलाईन शॉपिंग करत असते, मम्मीच सारखी मैत्रिणींशी चॅट करत असते, मम्मीच गेम खेळत असते. मग अशा वेळेस जर आपणच त्याच्या आहारी गेलेलो असू तर आपल्याला खरंच अधिकार पोचतो का मुलांना असं बोलणं? आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत की जे डोळ्यांवरती परिणाम होतो, चिडचिड वाढते, तर ते परिणाम जे मुलांच्या बाबतीमध्ये आहेत ते आपल्याही बाबतीमध्ये आहेत. म्हणजे जो मी विश्राम सांगितला, आराम, त्याच्यामध्ये तर हा फार मोठा हर्डल आहे. कारण मोबाईल मधून जो येणारा ब्लू लाईट आहे, तो ब्लू लाईट, मेलॅनिन नावाचं जे हार्मोन आपल्याला गरजेचं असतं योग्य प्रमाणात झोप येण्यासाठी, ते मेलॅनिन हार्मोन कमी होतं त्या ब्लू लाईटमुळं. आणि त्यामुळे आपोआप झोप कमी येते. आणि झोप कमी येते म्हणून लोक पुन्हा मोबाईल बघत बसतात आणि ते मोबाईल बघत राहिल्यामुळे परत मेलॅनिनची पातळी ड्रॉप होते. असंही दुष्टचक्र चालू राहतं. त्यामुळे किमान हा प्रयत्न घरामध्ये सगळ्यांनी करावा की झोपण्याआधी अर्धा तास कुठलाही स्क्रीन नको. कुठलाही नाही. म्हणजे आता आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये टीव्ही सुद्धा स्मार्ट टीव्ही आहेत. म्हणजे तो एक मोठा मोबाईलच आहे एक प्रकारचा. आणि त्यामुळं कुठलाही स्क्रीन नको, लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही काहीही नको, किमान अर्धा तास, सॉरी 1 तास, असा प्रयत्न कृपया प्रत्येकाने करा. आणि मोठ्यांनी हे काही नियम स्वतःसाठी लावून घेतले तर मग मुलांशी ह्या गोष्टीवरती बोलणं शक्य होतं. तर काही छोट्या टिप्स मी नेहमी माझ्या लेक्चरमध्ये सांगत असते मोबाईल कमी वापरण्यासाठी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या प्रकारचे नोटिफिकेशन बंद करा. इन्स्टा, फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअप, सगळ्या प्रकारचे नोटिफिकेशन बंद करा. उदाहरण द्यायचं झालं तर काय होतं, आता मी लेखिका आहे. मी जर एखादी पोस्ट लिहिलेली असेल, एखादा लेख कुठेतरी पोस्ट केला असेल, तर त्यावरती काय प्रतिक्रिया आली, लोकांना आवडलं का नाही, लोक काय म्हणतायत हे बघण्याची मलाही उत्सुकता असते, माणूसच आहे मी. पण मी काय करते, मी नोटिफिकेशन बंद असल्यामुळं मला ते वरती पॉपअप होत नाही की अमक्याचं नोटिफिकेशन आलं. जर ते वरती पॉपअप होत राहिलं तर मग मला ते स्वतःला कंट्रोल करणं अवघड जातं. उत्सुकता जास्त वाढते की अरे बघूया तरी कोणी काय म्हटलंय, आणि मग मी हातातली कामं बाजूला सोडते, मोबाईल हातात घेते आणि पहिलं ते नोटिफिकेशन वरती कोणाची काय कमेंट आली आहे ती बघते. ते जर नोटिफिकेशन नसेल तर मला जेव्हा रिकामा वेळ असेल तेव्हा माझं काम पूर्ण झालंय तेव्हा मी मोबाईल घेऊन बघेन, तेव्हा माझ्या पोस्टवर जाईन, माझ्या पेजवर जाईन. वो भी हमें चैलेंज के है। इसलिए हमने जो भी काम करके दिखाया, बात अगर कोई से पहली बात होगी किसी हॅलो. तर मग मी ते नोटिफिकेशन बंद केल्यामुळे जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी जाते माझ्या पोस्टवरती बघते किंवा तेव्हा मी त्या कमेंट्सना उत्तरं देते. त्यामुळे माझा तो वेळ वाचतो. आणि आपल्याला माहितीये की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहेत. ते हार्मोन्स आपलं आरोग्य आणि अनारोग्य दोन्हीसाठी कारणीभूत असतात. तर डोपामाइन हल्ली तुम्ही ऐकलं असेल, डोपामाइन डोपामाइन. तर जेव्हा आपण डोपामाइन ह्या हार्मोनचं काम असं आहे की फील गुड हार्मोन, मला छान वाटतं. जेव्हा डोपामाइन शरीरामध्ये सिक्रीट होतं त्यावेळेला मला छान वाटतं. आपण जेव्हा मोबाईल बघतो, एखादा स्क्रीन बघतो, एखादी आवडती गोष्ट करतो त्यावेळेला शरीरामध्ये डोपामाइन सिक्रीट होतं, मला छान वाटतं. आणि मोबाईलमुळं काय होतं की जे मगाशी मी प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेटच्या बाबतीमध्ये सांगितलं तसं आहे हे थोडंसं. मोबाईलमुळे जी मिळणारी डोपामाइनची लेवल आहे ती जितक्या पटकन वाढते तितक्याच पटकन ड्रॉप होते आणि लगेच मला उदास वाटायला लागतं. मग ती उदासी
तो जो खड्डा झालेला आहे तो भरून काढण्यासाठी मी परत मोबाईलकडे जाते, परत मोबाईल बघते, परत ठेवल्यानंतर मला परत उदास वाटतं, परत मी कुठला तरी गेम खेळते. म्हणजे हे चक्र चालू राहतं आणि आपण कधी त्या मोबाईलच्या अधीन झालो हे आपल्या लक्षात येत नाही. तेच डोपामाइन जर मला कुठला तरी छंद असेल, मी व्यायाम करत असेल, माझ्या आवडीचं एखादं मी काम केलं, तर त्यामधून पण डोपामाइन सिक्रेट होतं आणि त्याची लेव्हल मात्र बराच काळ बॉडीमध्ये टिकून राहते. त्यामुळं असं जेव्हा मी काहीतरी करते त्यावेळेला मला खूप वेळ छान वाटायला लागतं आणि म्हणून आपण प्रयत्न असा करावा की ते जे मला डोपामाइन हवंय ते चांगल्या पद्धतीने मिळवूया की जेणेकरून त्याची बॉडीमध्ये लेवल बराच काळ टिकून राहील. नंतरची गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलची सुरुवात कुठं होते? मोबाईलची सुरुवात सकाळी उठल्या उठल्या अलार्म बंद करण्यामधून होते आणि मग तो अलार्म बंद करण्यासाठी जो मोबाईल हातात घेतला जातो तो अलार्म बंद करून ठेवला जात नाही. तर आपल्या प्रत्येकाच्या लहानपणी अलार्मची छोटी छोटी घड्याळ मिळायची, साधारण 150 रुपयाच्या आसपास त्यांची किंमत चालू होते. तर ते जर एक छोटं अलार्मचं घड्याळ आणलं आणि त्याच्यावरती जर अलार्म लावला तर मला उठवण्यासाठी मोबाईलची गरज लागणार नाही आणि तो अलार्म बंद करून हातामध्ये मोबाईल घेणं चालू होणार नाही, तो आपला यूज आपण कमी करू शकू. नंतर काय होतं की आता मी डॉक्टर आहे, लाईफ सेव्हिंग माझं प्रोफेशन आहे, पोलीस आहेत, अग्निशामक दलातले लोक आहेत, त्यांचं लाईफ सेव्हिंग प्रोफेशन आहे, त्यांना 24 तास मोबाईल चालू ठेवणं गरजेचं आहे. आज आपल्या घरामध्ये जवळजवळ प्रत्येक मेंबरकडे एक एक मोबाईल असतो, त्या प्रत्येकाने 24 तास मोबाईल चालू ठेवण्याची खरं तर गरज नसते. त्यामुळं संपर्कासाठी घरातल्या कोणाचा तरी एकाचाच मोबाईल रात्री चालू असावा, ते पण नेट ऑफ करून असावा की जेणेकरून रात्रभरामध्ये आपल्याकडं तो मेसेजेसचा गठ्ठा साठणार नाही आणि सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात घेतल्यावरती तो गठ्ठा आपण पहिले चेक करणार नाही. त्यामुळे रात्री किमान नेट ऑफ करा आणि घरातल्या कोणाचा तरी एकाचा मोबाईल चालू ठेवा, बाकीच्यांचे मोबाईल स्विच ऑफ करा. त्यांनी आपण तो यूज कमी करू शकतो. आणि नंतरची माझी एक संकल्पना आहे की मोबाईल पार्किंग प्लेस. म्हणजे आज आपण घर घ्यायचं असू द्या, फ्लॅट घ्यायचा असू द्या, हॉटेलमध्ये जायचं असू द्या, आपण तिथं पार्किंगची सोय आहे का नाही हे बघितल्याशिवाय आपण ती गोष्ट करत नाही, तिथं जात नाही. तीच गोष्ट मोबाईलच्या बाबतीत पण आहे. म्हणजे पूर्वी आपल्या प्रत्येकाच्या घरी दूरध्वनी असायचा, टेलिफोन घरात कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये असायचा, आपण तिथं जायचो, बोलायचो, बोलणं झालं की तिथं ठेवायचो आणि परत यायचो. तशी काहीतरी प्रत्येकाच्या घरामध्ये एक प्लेस ठरवा, एखादा छोटा बाउल किंवा ट्रे असं ठरवा आणि घरातल्या प्रत्येकाचे मोबाईल घरात आल्या आल्या तिथंच ठेवायचे. त्यामुळे होतं काय, आता मला काहीच काम नाहीये, मी जरा निवांत बसलीये, चला बघूया तरी काय आलंय, कुणाचा काही मेसेज, म्हणून आपण सहज चाळा म्हणून मोबाईल हातामध्ये घेतो आणि मग त्याच्यामध्ये अर्धा तास, 1 तास, 2 तास कधी जातात हे आपल्या लक्षातही येत नाही. तसं होणार नाही जेव्हा आपण अशी काहीतरी पार्किंग प्लेस करतो त्यावेळेला. जर मेसेज आला, तुम्ही तिथं जा, बघा, परत मोबाईल ठेवून द्या. फोन आला, घ्या तिथं जाऊन फोनवर बोला आणि परत ठेवून द्या. त्यामुळं हा जो नको असणारा यूज आहे मोबाईलचा तो टळतो. आणि जर खरंच मला आत्ता वेळ आहे आणि मी मगाशी मोबाईल मेडिटेशन मध्ये सांगितल्याप्रमाणे आत्ता हा वेळ मी मोबाईलसाठीच घालवणं गरजेचं आहे, तर त्यावेळेला मी मोबाईल घेऊन बसू शकते. पण जेवणाच्या टेबलावरती मोबाईल नको, कारण त्याचा पचनापासून तुमच्या मेंटॅलिटी पासून सगळ्या गोष्टीवरती दुष्परिणाम होतो. हे सगळे डॉक्टर्स ओरडून ओरडून सांगत असतात. तर ती पण गोष्ट ह्याच्यातून साध्य होते की जर फोन शेजारी ठेवून जेवायचं नाही, त्याचं ज्याचा कुणाला मोबाईल, ज्याच्या कुणाच्या मोबाईलवर फोन आला असेल त्याने तिथं जायचं, घ्यायचं. त्यामुळे तो आपण त्याचा ओव्हर यूज टाळू शकतो. तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सेटिंग आहे, आपण प्रत्येकाचा स्क्रीन टाइम चेक करू शकतो. तो जर तुम्ही स्क्रीन टाइम चेक केला तर आपल्याला अगदी धक्कादायक त्याच्यामध्ये रिझल्ट दिसतील की आपला किती यूज होतो आणि तेवढा आपण नको तो डाटा वापरतोय. म्हणजे आपण जेव्हा अन्न खातो त्यावेळेला आपल्या पोटाला पोट भरल्याची जाणीव होते. पण आता सोशल मीडियामुळं आपल्याला ज्ञान मिळत नाहीये, आपल्याला माहिती मिळते. नको इतका माहितीचा भडीमार आपल्यावरती होतोय आणि ती माहिती आपल्या मेंदूसाठी अन्न पदार्थासारखीच आहे.
पण दुर्दैवाने जसं पोटाला ती कॅपॅसिटी दिली आहे की पोट भरल्याचं सेन्सेशन आपल्याला होतं, तसं मेंदूला ते सेन्सेशन नाहीये की बास, मला आता आजच्या पुरती माहिती बास, माझं कोटा संपला, असं मेंदूला बिचारायला करता येत नाही. आणि आपण त्याच्यावरती अत्याचार करतच राहतो. आणि त्याचा परिणाम आपल्यालाही जाणवला असेल की जर आपण जास्त मोबाईल बघितला तर आपल्याला डोकं दुखतं, डोळ्यांवरती ताण येतो, ह्याच्या बरोबरीने थकवा येतो. तुम्ही जर काळजीपूर्वक मागे जाऊन पाहिलं एखादा प्रसंग आठवून, तर थकवा येतो आणि आपल्याला कळतच नाही की मी तर काही शारीरिक श्रम केले नाही, मी तर फक्त मोबाईलच बघितलाय, मग का बरं थकवा आला? कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहेत, वेगवेगळ्या ग्रुपवरती वेगवेगळे काहीतरी आले, वेगवेगळ्या कॉन्व्हर्सेशन झाले. एखादी आनंदी गोष्ट आहे, दुसऱ्या क्षणाला एखादी दुःखद आहे, एखादा डान्सचा मी एखादा रील बघितलाय, एखाद्या आजाराबद्दल वाचले, कुठली ऍक्सिडेंटचीच बातमी वाचलीये. म्हणजे त्या सगळ्यामध्ये मेंदूला इतक्या प्रकारच्या इमोशन मधून इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या माराव्या लागतात की मेंदूवर अतिरिक्त ताण येतो. आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून आपल्याला थकवा येतो आणि पुढे जाऊन बीपी वाढू शकतं. मेंदूवर ताण आल्यामुळं कदाचित जास्त प्रमाण जर झालं तर डिप्रेशन सारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळं त्याचा आपण काळजीपूर्वक डोळसपणे विचार करणं गरजेचं आहे. आणि ही पण गोष्ट तुम्हाला माहिती असेल की जसं पुण्याला मुक्तांगण नावाची संस्था आहे व्यसनग्रस्त लोकांसाठी, तिथं मोबाईल व्यसनमुक्ती वॉर्ड तयार केलाय. मागच्या 6 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये सुद्धा असे 6-7 ठिकाणी मोबाईल व्यसनमुक्ती वॉर्ड तयार केलेले आहेत, म्हणजे सेंटर्स तयार केलेली आहेत. इतकं हल्ली मोबाईलचं ऍडिक्शन झालेलं आहे. आणि आपली जर पुढची पिढी आपल्याला वाचवायची असेल तर त्यासाठी आपण आधी आपलं उदाहरण घालून द्यायला हवं त्यांना. आधी केले मग सांगितले असं जर आपण गांधीजींसारखं वागत राहिलो तर आपल्याला कुठेतरी त्यांना सांगण्याचा अधिकार पोहोचतो, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि असं जर असेल तर नक्कीच मुलं ऐकतात. हा माझाच अनुभव आहे गेल्या 23 वर्षाच्या प्रॅक्टिस मधला, 12 वर्षाच्या पॅरेंटिंग मधला. त्यामुळं मी ह्या मला महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये अजून एक एक गोष्ट म्हणजे थायरॉइड एक सांगणं मला महत्वाचं वाटतं. कारण हल्ली हे जे काही ताणतणाव आपल्यावर वाढतायत त्याचा परिणाम म्हणून थायरॉइडच्या पण केसेस वाढतायत. आणि त्यामुळं वर्षातून एकदा, कृपया वर्षातून एकदा प्रत्येकाने ज्या काही आवश्यक आहेत त्या रक्ताच्या तपासण्या नक्की करून घ्याव्यात. शुगर मी मगाशी सांगितलं, त्याच्या बरोबरीने हिमोग्लोबिन, कॅल्शियम, ड जीवनसत्व आणि बी 12, म्हणजे ब जीवनसत्वातलाच एक घटक आहे बी 12. हाही तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यापासून, स्मरणशक्तीपासून, झोप व्यवस्थित येण्यापासून, पचनक्रियेपासून सगळ्या गोष्टींवरती ह्या बी 12चा परिणाम होत असतो. आणि प्रतिकार शक्तीवरती तर आहेच आहे. हे पण कोरोना काळामध्ये लक्षात आले आणि हल्ली जवळजवळ प्रत्येक माणसाचं बी 12 कमीच आहे, ही जाणवणारी गोष्ट आहे. त्यामुळं परत सांगते की हिमोग्लोबिन, कॅल्शियम, नंतर शुगर, बी 12, ड जीवनसत्व, आणि जर आपण 45च्या आसपास असू तर एकदा थायरॉइड हार्मोन, ह्या टेस्ट वर्षातून एकदा आपण जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. शक्यतो मेच्या सुमारास आजारपण कुठली नसतात, हवाही चांगली असते, तर त्या काळामध्ये एकदा ह्या सगळ्या टेस्ट करून घ्याव्यात. ही आपली एक वर्षभरातली इन्व्हेस्टमेंट आहे असं समजा. आणि त्यामध्ये होतं काय की काही जर कमतरता असतील तर तेव्हाच आपल्या लक्षात येतात. आपण त्याच्यासाठीची औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. ऑनलाईन कुठला कुणाला फॉलो करू नका. अगदी योगासनं सुद्धा मी सांगते की जर ट्रेनर व्यवस्थित नसेल तर ऑनलाईन करू नका. कारण प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य, त्याला काही आजारपण आहेत का, त्याचं वजन, त्याची मानसिक स्थिती ह्यानुसार योगासनं असतात. आणि तशी जर तुम्ही शक्यतो ऑफलाईन जवळपासच्या एखाद्या सेंटरमध्ये जाऊन जर तुम्ही 1-2 महिने शिकलात तर त्यानंतर तुम्ही नक्की घरी करा. पण ऑनलाईन कुठल्या साईट्सना बघून कृपया करू नका, कारण त्याचे दुष्परिणाम नंतर आपल्याला भोगावे लागतात. तसं औषधं तर अजिबात कोणी सांगितलं, अमक्याने सांगितलं, माझ्या शेजाऱ्याने घेतलं, त्याला फायदा झाला म्हणून कृपया घेऊ नका. कुठल्या ना कुठल्या तरी डॉक्टरच्या सल्ल्यानं घ्या. मेडिकलवाल्याला विचारून घेऊ नका. कारण हल्ली मेडिकलवाल्याचं ज्याचं लायसन आहे त्यांनी कामाला वेगळी मुलं ठेवलेली असतात, त्यांची डिग्री काय आहे आपल्याला माहिती नसतं.
आणि ह्या गोष्टी बरेच वेळा रेकॉर्ड होत नाहीत किंवा त्याचं डॉक्युमेंटेशन होत नाही, त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. पण महिन्याभरामध्ये अशा कितीतरी केसेस चुकीची औषधं घेतल्यामुळं आणि त्या औषधांच्या साईड इफेक्टमुळं किंवा ड्रग रिएक्शन म्हणजे अमकं ड्रग चालू असताना दुसरं हे औषध चालत नाही, अशा गोष्टींमुळे लोकांना फेस करावे लागतात. त्यामुळं कृपया ही अगदी विनंती की ह्या गोष्टी टाळा. आणि मला जेवढ्या महत्वाच्या गोष्टी वाटत होत्या त्या माझ्या सांगून झाल्यात. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की बोलूया आपण, मला आवडेल. थँक्यू. कोणाला काही शंका आहेत का? मॅडम, तुम्हाला काही वाटतंय का मॅडम? हा बोला. अहो तुमचे अगोदर खूप खूप धन्यवाद. तुम्ही थँक्यू. 100% खूप चांगलं मार्गदर्शन केलंय. आता माझं वय 75 आहे. तर हा. तुम्ही सगळे सगळे जे अनुभव सांगितले ते तंतोतंत मला पटलेले आहेत आणि योग्य आहेत. हम्म. तर हम्म. तुमचं खरंच खूप अभिनंदन. शंका काहीच नाही, कारण तुम्ही सर्वांगीण माहिती दिलेली आहे. नंतर आपण कसं त्या पाळाव्यात हे पण सांगितलेलं आहे. त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. खूप थँक्यू. धन्यवाद. कोणाला काही सांगायचे अजून प्रश्न आहे का? शंका असेल तर विचारा. हा, नमस्कार मॅडम. हा बोला. नमस्कार. मी अर्चना सोनसाळे. ड जीवनसत्वाबद्दल तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा पावसाळा जर असेल आणि तेव्हा काय करायचं पावसाळ्यामध्ये ड जीवनसत्वासाठी? सूर्यप्रकाश घेणं झालं नाही तर? नाही, बरोबर आहे ना. आणि काय फक्त पावसाळाच नाही, हल्ली आपण म्हणजे जे सकाळचं कोवळं ऊन म्हणतो आपण, त्या वेळेमध्ये आपण बाहेर पडण्याचं प्रमाणच हल्ली खूप कमी झालंय. त्यामुळं हो, जीवनसत्वाचे बरोबर आहे मॅडम. हा. जीवनसत्वाचे सॅशेट येतात. म्हणजे पावडर येतात, अशा छोट्या छोट्या पाऊच असतात त्याचे. आठवड्यातून एकदा घ्यायचे असतात ते. तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही तेव्हा घेऊ शकता. आणि म्हणून मी मग अशी सांगितलं की ड जीवनसत्वाची टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि मग त्याचा कोर्स 3 महिन्याचा कोर्स असतो. मात्र कुठलीही तुम्ही औषधं जर घेतली, ही जी व्हिटॅमिन्स असतील किंवा आता ड जीवनसत्व म्हटलं, हे जर हिमोग्लोबिन असेल तर त्याचा कोर्स 3 महिन्याचा तरी कमीत कमी असतो. तर बरेच वेळा लोक काय करतात की बरं वाटल्यानंतर बंद करून टाकतात. तर तसं कृपया करायचं नाही. आता ड जीवनसत्वाच्या बाबतीत बोलायचं तर आठवड्यातून एकदा घेण्याचं पाऊच असतं किंवा हल्ली सॉफ्ट जेल्स म्हणतात त्याला. म्हणजे जसं पूर्वी डोळ्यात घालायचं ती लसणासारखी हे यायची बघा, ट्यूब यायची डोळे आल्यानंतर डोळ्यात घालायची. आणि तशा प्रकारची एक मऊ कॅप्सूल येते. ते तेल असतं एक प्रकारचं. तर त्याचा डोस मात्र आठवड्यातून एकदा असंच घेण्याचा आहे. आणि 4चं पॅकेट असतं ते. गोळी घ्या किंवा पाऊच घ्या, 4चं पॅकेट असतं. म्हणजे 4 आठवडे म्हणजे साधारण आपला 1 महिना होतो आणि त्याचा आयडियल कोर्स 3 महिने. तर ते शक्यतो हल्ली तर प्रत्येकाने वर्षातून एकदा घेतलेला तो चांगलाच आहे. म्हणजे माझा तर तुम्ही सल्ला राहील. फक्त तो आयुर्वेदिक सांगताय डॉक्टरांचा का सल्ला. मॅडम? नाही नाही हे नाही, मी मग ॲलोपॅथिक मला सांगते. मी लिक्विड घेते विटॅमिन डी चे. हा, 6 चालतं असतात ना. साधारण 6 छोट्या आठवड्याचे. छोट्या बॉटल्स येतात, छोट्या बॉटल्स हा येतात त्या. हा बरोबर. 6 बरोबर. आठवडे 6चा डोस असतो. हा हा. वर्षातनं एकदा घेते मी. हो हो. शक्यतो 3 महिने घ्याव्यात. म्हणजे तुम्ही दीड झालं, 6 आठवडे म्हणजे दीड झालं. अजून हम्म. अजून तो डोस रिपीट करायला पाहिजे. 3 महिन्याचा कोर्स असतो. डीचा पण असतो का? कारण B12 वगैरे मग तो घेते मी 3 महिने 4 महिने परत ब्रेक घेते. हा, विटॅमिन डी ला बरोबर आहे. नाही तसं डॉक्टर म्हटलंय. बी ट्वेल्व पण मी मगाशी म्हटलं तसं हल्ली हा प्रत्येकाचं ते कमी. 3 किंवा 4 महिने त्यामुळं परत ब्रेक घ्यावा लागतो. तीनच घ्यायचे. तीनच हम्म. महिने घ्यायचे आणि हम्म. नंतर ब्रेक 2-3 महिने ब्रेक करून परत घेऊ शकता. हम्म. छान. अजून पल्लवी मॅडम काय विचारायचंय? विचारा पल्लवी मॅडम. हा मॅडम, नमस्ते हम्म. मॅडम. खूप सुंदर नमस्कार. सेशन झालं. थँक्यू. समर्पक सगळ्याच बाबतीत तुम्ही अगदी भाष्य केलेलं आहे, मोबाईलच्या बाबतीत किंवा सगळं अगदी व्यवस्थित. मला हे विचारायचं मॅडम, आता माझं वय आहे 49. तर माझ्या नखांवर
रेषा हम्म, दिसतात, म्हणजे त्याच्यावरनं मला वाटतं की कॅल्शियम कमी आहे का. आणि मी हम्म, व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे हम्म, मग कॅल्शियमचा सोर्स काय हम्म. असू शकतो? म्हणजे सर्वसाधारणपणे नखावर पांढरे डाग येणं हे आपण कॅल्शियमचीच कमतरता म्हणतो. नाही, पांढरे डाग नाही, रेषा रेषा, उभ्या उभ्या रेश रेषा. पण तसं कन्फर्म खडबडीत होणं सांगता नसलं. येणार नाही. त्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही टेस्ट करून घ्या. ते सगळ्यात मी पहिलं सांगेन. आणि दुसरं म्हणजे व्हेजिटेरियन, आता मी पण व्हेजिटेरियन आहे, तर आपल्याला सगळ्याच बाबतीमध्ये खूप काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं. कारण प्रोटीन्सचे सोर्सेस पण कमी आहेत आपल्यासाठी. कारण डाळी आणि कडधान्यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ती दुय्यम दर्जाची प्रथिनं आहेत, दुय्यम दर्जाचे प्रोटीन्स आहेत. त्यामुळे आपल्याला त्याचं प्रमाण आहारामध्ये जास्त ठेवावं लागतं. तसंच बी12 आहे, बी12 सुद्धा नॉनव्हेज गोष्टींमध्ये मिळू शकतं आपल्याला नैसर्गिक. तो स्कोप आपल्यासाठी बंद होतो. आणि कॅल्शियम सुद्धा. त्यामुळे ना आपल्याला कॅल्शियमसाठी डेली स्रोत म्हटलं तर दूध, दूध आणि दुधाचे पदार्थ. आणि त्यामध्ये सुद्धा ना तुम्ही पनीर, आता हल्ली मुलांना खूप पनीर आवडतं. तर पनीर पण कॅल्शियमचा स्रोत आहे, प्रोटीनचा स्रोत आहे. पण चीज नाहीये, कारण चीजमध्ये जरी तो स्रोत असला तरी त्याच्यामध्ये फॅट्स वाढतात. त्यामुळं चीज रोज खाण्याची गोष्ट नाहीये. मुलांच्या बाबतीत विचार केला तर पनीर खाऊ शकता. पण पनीरच्या बाबतीत पण ते शक्यतो घरी बनवायचा प्रयत्न करा. कारण हल्ली असं झालंय की लग्न समारंभ असू दे, कुठला कार्यक्रम असू दे, पनीरच्या भाजीशिवाय आपलं जेवणच पूर्ण होत नाही असं झालंय. आणि जेवढं प्रमाणात पनीर वापरलं जातं तेवढं बनतच नाही आपल्याकडं. हा आपला डाटा सांगतो. म्हणजे आपल्याकडं एकतर कृत्रिम पद्धतीनं बनलेलं येतंय, सोयाबीनचं येतंय किंवा डुप्लिकेट येतंय. त्यामुळं ती रिस्क नको, कारण त्याचे दुष्परिणाम पुढे जाऊन आपल्याला भोगावे लागणार आहेत. तर शक्यतो घरी पनीर बनवा. आणि मग पनीर हा एक चांगला स्रोत आहे आपल्याला कॅल्शियम प्रोटीनसाठी. ओके, आणि थँक्यू. तसं जर असेल तर मग अगदी न चुकता वर्षातून एकदा, म्हणजे व्हेजिटेरियन लोकांनी काहीही कारण न देता वर्षातून एकदा टेस्ट करूनच घ्यायच्या. कारण बऱ्याचशा गोष्टींचे आपल्याला आहारामधून कमी पडतात, मग ते आपल्याला औषधामधून पूर्ण करावे लागतात. आणि हा एक बायकांचा खूप मला राग येणारी गोष्ट आहे, की असं वाटतं त्यांना की नको, टेस्ट केलं तर काहीतरी समजेल, मग आपल्या काहीतरी मागं लागेल. असं काही होत नाही. आपल्या आजी पणजींच्या वेळची एक म्हण आहे की वेळीच एक टाका घातला तर तो पुढचे 10 टाके वाचवतो. त्यामुळे उलट आपल्याला काही कमतरता आहे, काही प्रॉब्लेम आहे हे जर समजलं तर आपण लवकर सावध होऊ, लवकर उपचार घेऊ, आणि पुढचे खर्च वाचतील, पुढचा त्रास वाचेल. त्यामुळे न चुकता वर्षातून एकदा टेस्ट करून घ्यायच्या. मॅडम, आणि चुना, शेवगा आणि डिंक, हे सुद्धा सोर्सेस आहेत का कॅल्शियमचे? आहेत ना, आहेत. पण मी मगाशी म्हटलं नाचणीचं तसं ते आपली जेवढी डेली रिक्वायरमेंट आहे तेवढी पूर्ण करण्या एवढे नाहीयेत. म्हणजे शेवगा पावडर तुम्ही जर रोज एक चमचा घेत असाल तर कॅल्शियम मिळू शकतं, पण त्यापेक्षा जास्त आपण खाऊ शकत नाही. आणि त्यामुळे जेवढी डेली रिक्वायरमेंट तेवढी पूर्ण नाही होत. सपोर्टिव्ह म्हणून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मग त्यासाठी काय करावं लागेल? दूध पण घ्यायचं, सकाळी दूध घ्यायचं, दुपारी दही घ्यायचं, एक नाचणीचा काहीतरी लाडू वगैरे ठेवा, आणि त्याच्या बरोबरीने शेवगा पावडर पण घ्या. असं सगळ्या प्रकारच्या कॅल्शियमचा समावेश करावा लागेल. आणि काय होतं ते काही काही कालावधी गेल्यानंतर ना रोज तेच तेच खायचं कंटाळवाणं होऊ शकतं. मग रोज उठून तेच खायचं म्हटल्यानंतर, आणि मग किती समजून सांगितलं की ते गरजेचं आहे तरी मुलं तर कंटाळा करणारच करणार, पण आपल्याला सुद्धा कंटाळा येतो. म्हणून मग गरज पडेल तिथं औषधं घ्यायची, तिथं कंटाळा नाही करायचा. थँक्यू मॅम, थँक्यू. वेलकम. हर्षा मॅडम विचारा. हर्षा माझ्या. हा, मला विचारायचं होतं, आता म्हणजे माझं मुलं 16 आणि 19 वयाची आहेत, पण त्यांना सुद्धा आम्ही पण व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे शाकाहारी असल्यामुळे ते B12 वगैरे कमीच असतं. आणि शिवाय उन्हात पण जाण्याचा प्रश्नच येत नाही. आता दिवसभर पॅक असतात मुलं, तर त्यांचं हाडं पण म्हणजे ओझं घेतलं की दुखतात. मग त्यांनाही हे B12 आणि Dचं आपण 3-3 महिन्याचं द्यायचं का? चालेल का म्हणजे तसं वयाला? द्यायलाच लागतं, मग द्यायलाच लागतं. फक्त ते डॉक्टरी सल्ल्याने घ्या. म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मुलांच्या बाबतीमध्ये फक्त डाएटचा नाही विचार करायचा, व्यायाम पण पाहिजे. म्हणजे हल्लीच्या मुलांचं व्यायामच बंद आहे. पूर्वीसारखं मुलं ग्राउंडवर खेळत नाहीत,
किंवा जसे क्लासेस वगैरे चालू होतात तसं त्यांचं टाइम इतका व्यस्त होतो, वेळेचं गणित इतकं व्यस्त होतं आणि इतकी बांधली जातात की त्यांना तो वेळ मिळत नाही. तर किमान अर्धा ते पाऊण तास त्यांचा कुठल्याही प्रकारचं स्पोर्ट्स असेल, अगदी चालत फिरणं असेल, रनिंग असेल किंवा जिम मध्ये व्यायाम झाला पाहिजे तरच. आणि व्यायामामुळे काय होतं, ते जे काही हाडांसाठी, आता तुम्ही हाडांचंच बोलताय, तर हाडांच्या आरोग्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. कारण ते वाढीचं वय आहे, त्या वयामध्ये जे प्लेट्स असतात ज्या वाढीच्या प्रत्येक बोनच्या शेवटी टोकाला, नंतर जॉईंट्स एकमेकांच्या मध्ये व्यवस्थित राहणं, त्याच्यामधली जी गादी आहे त्याचं आरोग्य राहणं, मगाशी जे बोन डेन्सिटी म्हटलं की हाडांची घनता, ह्या सगळ्यासाठी व्यायामाचा पण उपयोग होतो. आणि काय आहे म्हणजे हे आपण जे आहाराचे घटक बघितले किंवा व्यायाम बघितला, हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपण प्रत्येक जण बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे बँकेमध्ये काही पैसे डिपॉझिट करतो, एफडी मध्ये गुंतवतो, काही कुठल्या कुठल्या स्कीम मध्ये गुंतवतो, जेणेकरून आपल्याला नंतर वय झाल्यानंतर ते पेन्शन म्हणून उपयोगी पडतील किंवा गरजेच्या वेळेला उपयोगी पडतील. आपण जे पण आता आहाराचे घटक बघितले आणि आपला व्यायाम, हे आपल्या शरीराच्या दृष्टीनं आपली इन्व्हेस्टमेंट आहे. कारण 45 नंतर 50 नंतर बायकांचं मेनोपॉज येतो, तसं पुरुषांमध्ये सुद्धा अँड्रोपॉज म्हणतात त्याला, त्यांच्यामध्ये सुद्धा हे सगळे बदल होतात. फक्त आपल्या पिरियड्सचं जसं लोकांना जाणीव आहे तसं मुलं वयात होताना त्यांच्यात बदल होतात, त्याचीही लोकांना जाणीव नाहीये. आणि जेव्हा मेनोपॉज बद्दल काहींना माहिती आहे पण तसं पुरुषांच्या अँड्रोपॉज बद्दल माहिती नाही. आणि त्याच्यानंतर शरीराची झीज चालू होते, त्यावेळेला आपण नव्यानं काहीच ऍड करू शकत नाही. म्हणजे त्यावेळेला एक तर औषधं घ्यायची, औषधावरती शरीर तगवून ठेवायचं, नाही तर हे जे आतापर्यंत आपण हेल्दी लाईफस्टाईल आणि व्यायाम ह्याच्यामुळे जे आरोग्य टिकवून ठेवलं असेल ते त्यावेळेला उपयोगी पडतं. त्यामुळे ते आपल्या बॉडीसाठी फिक्स डिपॉझिट आहे, हे लक्षात ठेवा. इन्व्हेस्टमेंट आहे आणि ते नक्की करायला पाहिजे. म्हणजे तुमच्या, आणि आता तर आम्ही शाळांमध्ये काम करतो तर उलट, आता कालच आमचं ते ऍडोलसंट मुलांचं लेक्चर झालं, तर जवळजवळ 1 ते 1.5 तास जी मुलं ग्राउंडवर घालवतात त्यांचा अभ्यासातला परफॉर्मन्स सुधारलाय, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय, हे आमच्याकडे डॉक्युमेंटेड डाटा आहे. त्यामुळे तो खेळामध्ये किंवा व्यायामामध्ये घालवलेला वेळ वाया नाही गेलेला, तो त्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या स्मरणशक्तीपासून सगळ्या गोष्टींवर चांगला फायदेशीर ठरतो. धन्यवाद मॅडम. मला विचारायचंय अजून, शंका कोणाला आहे का? ठीक आहे. खूप छान सेशन झालं डॉक्टर आदिती. सहजतेने तुम्ही सांगितलं आहारातून कसं आपलं आरोग्य राखता येईल आणि सगळ्या दृष्टीने आपण काळजी कशी घेऊ शकतो. तर खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि खूप शंका पण विचारल्या साधकांनी, त्यांचेही धन्यवाद. अजून कोणाला काही विचारायचं नसेल तर मी बंद करते सेशन. आणि मॅडमचं पुस्तकही जरूर वाचा तुम्ही, आणि त्यातले काही मेन माझा महत्वाचे पॉइंट आहेत माझा ते फोन आपण नंबर डिस्कस करू. हा, माझा फोन नंबर सांगते मी, ज्यांना फोन शक्य आहे नंबर त्यांनी लिहून लिहून घ्या. घ्या कोणाला हवाय. हाच माझा कॉलिंग आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे, ह्याच्यावरच पुस्तकही मिळतील तुम्हाला, आणि काही शंका असेल तरी नक्की बोलूया आपण. आणि माझं समृद्ध पालकत्व पुस्तकाबद्दल मात्र मी अगदी आवर्जून सांगेन, कारण माझ्या फक्त सातारा भागामध्ये 1,000 कॉपीज विकल्या गेल्यात, मी स्वतः काहीही प्रयत्न न करता. ह्याचा अर्थ लोकांना नक्कीच उपयोगी पडतंय ते. आणि हल्ली इथं लोकांनी, म्हणजे अगदी ज्यांनी एकदा पुस्तक वाचलं त्यांनी डोहाळे जेवण, वाढदिवस, सगळ्या ह्याला तेच पुस्तक गिफ्ट देणं चालू केलं वाढदिवसांना, की खरंच हे आम्हाला एवढं उपयोगी पडलं, इतरांना पण पडावं. तर ते त्यामुळे तुमच्याकडे तशा वयोगटातले लोक असतील तर नक्की त्यांना सांगा. आणि एवढी माहिती शक्यतो कोणी सांगत नाही साध्या सोप्या भाषेमध्ये, त्यामुळं माझा नंबर सांगते, 8806816182, 8806876182. कॉलिंग आणि व्हॉट्सअप नंबर हाच आहे. काही कुणाला शंका असतील किंवा काही हे असेल तर आपण नक्की बोलूया. धन्यवाद मॅडम. धन्यवाद थँक्यू. सगळ्यांना. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.